डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बार्शी शहर पोलीस ठाणे यांच्या वतीने शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण आपल्या सूचना मांडाव्यात आणि त्याच्यावर मार्गदर्शन करू. आपल्या काही अडीअडचणी असतील तर ते आपण स्पष्ट सांगावे. इकडे लक्ष द्या. आपली मीटिंग शांतता कमिटीची आहे. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 137वी जयंती, बरोबर ना? 135व्या जयंतीच्या अनुषंगानं आपण ही मीटिंग आयोजित केलेली आहे. या मीटिंगमध्ये बार्शीतील सर्व प्रतिष्ठित नागरिक, काही नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक क्षेत्रातले पण मान्यवर उपस्थित आहेत. वकील पण आहेत, आमचे अविनाश गायकवाड आहेत, शिवसाहेब आहेत, नाईक नवरे साहेब आहेत, ननवरे साहेब आहेत, ते म्हणत होतो. आणि सगळे पत्रकार बांधव पण आहेत. वेगवेगळ्या जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, सदस्य सर्वजण इथं उपस्थित आहेत. शांतता कमिटीचे सदस्य सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रशासनातर्फे आपल्या तालुक्याचे तहसीलदार साहेब श्री F.R. शेख साहेब आणि नगरपालिकेचे पाटोळे साहेब, डॉक्टर शिंदे साहेब, MSCBचे विधाते साहेब, असं पूर्ण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपली मीटिंग ही चर्चेतून झाली पाहिजे. आम्हीच बोलणार आणि तुम्ही काय बोलणार नाही असं नकोय. तर सर्वप्रथम तुम्हाला जयंती साजरी करताना आमच्या प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे? आता इथं वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी तुमच्या समोरच बसलेले आहेत. त्यांच्याकडून अपेक्षा काय आहेत, तुमच्या अडचणी काय आहेत आणि मग आमची प्रशासनाची काय तयारी असणार आहे हे आम्ही सांगू. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापैकी आमच्या प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे, तुम्हाला अडचण काय आहे? हा, फोन ऑपरेटर. हा, इको जास्त झाला होता का? हा, तर तुमच्या अडचणी तुम्ही आम्हाला सांगा. तुमच्या अडचणी सांगितल्यानंतर आमची तयारी काय असणार ही आम्ही तुम्हाला सांगू. ठीक आहे? तर सर्वप्रथम ज्यांना अडचणी सांगायच्या आहेत त्यांनी कृपया हात वर करायचा किंवा उठून डायरेक्ट समोर या. समोर येऊन अडचण सांगा, काय अडचण नाही. कुणाला काय बोल? हा, या लोढे साहेब या, बोला. हॅलो, या ठिकाणी भारतरत्न मी असा एक मंदिर म्हणून परिचय करून देतो. मी पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य अण्णा लोंढे शांतता कमिटीचा
30-35 वर्षे गेली सदस्य मुलांना तसंच आता 30-35 वर्ष या शांतता कमिटीचा सदस्य माझी मंडळी ह्या पाठीमागच्या सत्तेमध्ये माझे आरोग्य सभापती आणि मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय आणि शांतता कमिटीचा सदस्य तर आहेत. प्रत्येक शांतता कमिटीच्या मिटिंगला उपस्थित राहायचा प्रयत्न करतो 99%. तर या ठिकाणी आज साहेबांनी सांगितलं मला परिचय करून द्या म्हणून मी केला परिचय. आणि ही परिचय करून देत असताना नामांतराच्या चळवळीतला सुद्धा एक खंदा समर्थक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावं म्हणून पुण्याच्या येरवडा जेलमध्ये राहिलेला मी अण्णा लोंढे सत्याग्रहाच्या टायमात 1979 साली साहेब. तर हा माझा परिचय आहे. तर आता आपण आजच्या या शांतता कमिटीच्या विषयाला सुरुवात करूया. आणि आजच्या या 135व्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी जी शांतता कमिटीच्या सदस्याला बोलवून बार्शी शहरामध्ये विविध भागामधून ज्या ज्या भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्सव साजरा होतो त्या भागातले सर्व उत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि मानाचे मध्यवर्तीचं स्थान असलेलं बार्शी शहरामध्ये ते मध्यवर्तीचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी सोमनाथ तात्या बोटोपुडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. सोलापूर रोडचे आमचे आबाजी थोरात आहेत. त्याचबरोबर गणेश महाराज आहेत माजी नगरसेवक. त्याचबरोबर वकील मंडळी त्याच्यामध्ये वकील मंडळी ॲडव्होकेट विवेक गजेशिव आहेत. अविनाश तात्या गायकवाड आहेत का तात्या? अविनाश तात्या गायकवाड आहेत. त्याचबरोबर प्रसन्नजित नाईक नवरे आहेत आणि ही संदीप आलाट आहेत. सत्यपाल बोटोपुडे, प्रफुल्ल बसवन, जयवान कदम आपले मराठा समाजाचे कर्नाटक आंध्र ह्या भागाचे मंत्री आहेत की तुम्हाला परिचय करून देतो अनिल पवार साहेबांचा. ते त्या भागाचे मंत्री आहेत हिंदू महासभेचे. तर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आमचे मुस्लिम समाजाचे बांधव अत्तार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे इकडे जमीरभाई आहेत. अनेक मुस्लिम समाजाचे आमचे बांधव आहेत. तर सोनू भोसले आहेत, बंटी गायकवाड आहे, काकडे आहेत. त्याचबरोबर आत्ताच 19 नंबर प्रभागाचे नगरसेवक रुपेश बांगाले या ठिकाणी आहेत. तर हे सगळी मंडळी तुमच्या आव्हानाला साथ देत या ठिकाणी जमलेली आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्सव साजरा करत असताना मग आपल्या अडचणी काय हे साहेब सांगा म्हणले. साहेब 2025 ची जयंती आहे. ती अतिशय तुम्ही शेख साहेबांनी, पाटोळे साहेबांनी, कुकडे साहेब पोलीस निरीक्षक, DYSP साहेब, विधाते साहेब, गोडके साहेब आहेत. हे सर्व मंडळीनं आम्हाला मागच्या जयंतीला अतिशय चांगलं म्हणजे सहकार्य केलं. मिरवणूक निघण्यापासून ती मिरवणुकीचा विसर्जन होईपर्यंत आम्हाला चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं. त्याबद्दल मी सर्व जयंती उत्सव मंडळाच्या सर्व अध्यक्षाच्या वतीनं, मंडळाच्या वतीनं आणि सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीनं तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. तर त्यांचं स्वागत टाळ्या वाजवून करावं अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. तर हे करत असताना आमच्या मनात असं आहे साहेब की मागच्या वर्षी जी सहकार्य केलं तुम्ही, आमच्या अडीअडचणी गरजा जाणून घेतल्या, त्यापेक्षाही आज आमच्या मनात असं आहे की आणखीन तुमच्याकडून अजून आमच्या समस्या समजून घेऊन आणखीन चांगल्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला सहकार्य करावं अशीच अपेक्षा आहे. आणि बार्शी शहर हे उत्सवाचं शहर आहे. ह्या बार्शी शहरामध्ये गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून उत्सव साजरे होत असताना पोलिसांनी चांगल्या पद्धतीनं बंदोबस्त केला. रात्र अवरात्र दिवस रात्र
कुकडे साहेबांनी म्हणा, DYSP साहेबांनी म्हणा, आणि आवर्जून मला नाव घेऊ वाटतंय तहसीलदार साहेबांचं, प्रत्येक गोष्टीमध्ये, मग पावसाळ्याचे दिवस असो, गारपीट असो, वारं वादळ वावदान काही असो, तिथं शेख साहेबांनी आणि कुकडे साहेबांनी हिरिरीनं भाग घेऊन जनतेच्या समस्या सोडवलेल्या आहेत. म्हणून आज मला या ठिकाणी आजच्या या मिटिंगमध्ये आवर्जून सांगावं वाटतंय. आणि हे सगळं बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं बोलत असताना, बार्शी शहर ही एक उत्सवाचं शहर असताना ह्या शहरामध्ये अनेक विविध प्रकारचे उत्सव होत आहेत. आणि कालच श्रीरामांची रामनवमी झाली, त्या अगोदरच आमची रमजान ईद झाली, त्या अगोदरच आमच्या रमाई भीमराव आंबेडकरांची जयंती झाली, त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराजांची जयंती झाली. तर हे असे उत्सवाचं शहर असताना ह्या उत्सवामध्ये आणि उद्याच्या 14 एप्रिलच्या 2026च्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये हे उत्सव साजरा होत असताना हे मोठ्या प्रमाणात म्हणजे तालुक्यातून येणारा वर्ग आणि बार्शी शहरातून घराघरातून लहान मुलापासून महिलापर्यंत प्रौढापर्यंत आणि युवकांचं तिथं येऊन थिरकायचं जे लक्षण असतं हे अतिशय सुंदर असतं. म्हणून मला साहेब या ठिकाणी सांगायचं आहे की बाबासाहेबांची जयंती होऊ द्या, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होऊ द्या किंवा मोहम्मद पैगंबरांची जयंती होऊ द्या, ह्या जयंतीमध्ये नुसता बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये बाबासाहेबांचा नुसता जयघोष नसतो, तर तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा घोषणा दिल्या जातात, तिथं छत्रपती शाहू महाराजांच्या घोषणा दिल्या जातात, तिथं जिजाऊच्या घोषणा दिल्या जातात, तिथं क्रांतिबा ज्योतिबाचा पुतळा लावला जातो. तर असं हे जाती जातीमध्ये मिळून मिसळून काम करणारं हे बार्शी शहर, जगात कुठेही काय होऊ द्या, भारत देशात कुठेही काय होऊ द्या, बार्शीत तुम्हाला अपवादात्मक गोष्टी जर सोडल्या, देशमुख प्लॉट असेल, वारंगुळे प्लॉट असेल, ह्या ठिकाणच्या बारीक सारीक गोष्टी सोडल्या तर बार्शी शहर हे शांततेचं शहर आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत असताना तिथं पहिल्यांदा निळा उधळला जातो गुलाल, त्यानंतर हिरवा उधळला जातो, भगवा उधळला जातो, पिवळा उधळला जातो. तर हे रंगीबेरंगी असणारं हे महोत्सवाचं एक हे आहे, उत्सवाचं एक प्रमुख कारण आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी मी माझ्या अडचणी मध्यवर्ती मंडळाच्या वतीनं आणि आमच्या बार्शी शहरातल्या सर्व उत्सव मंडळाच्या वतीनं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर मी एक राहून गेलो, कॉम्रेड शाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती, लहुजी साळवी वस्तादांची जयंती, ही सुद्धा एक ह्या शहराचं आनंद महोत्सवाचं कारण आहे. आणि म्हणून ह्या शहरामध्ये हे उत्सव साजरे केले जात असताना आमचं एकच तुम्हाला म्हणणं आहे साहेब की लाईट ज्या भागात मिरवणूक आलेली आहे त्या भागातली शक्यतो लाईट जाऊ देऊ नये अशी तुम्हाला आमची विनंती आहे. आणि काय होतं साहेब, जयंती पांडे चौकात आली की पांडे चौकातला सगळा तारा तुटतील, काहीतरी विचित्र प्रकार घडेल या कारणानं ते लाईट बंद केली जाते. आणि महिलांचा प्रचंड मॉप असतो, त्यांच्याबरोबर लहान मुलं असतात, बाळं असतात. तर हे लाईट गेल्यामुळं थोडीशी अडचणी निर्माण होते. पिनू काकडे नगरसेवक या ठिकाणी आलेले, तर मला म्हणायचं की लाईटीचा थोडा व्यवस्थित बंदोबस्त करावा. त्याचबरोबर बार्शी शहरामध्ये अनेक महोत्सव साजरे होत असताना महावीरांची जयंती दिवशी बार्शीत मांस मच्छी मटण मिळत नाही किंवा विक्रीला परवानगी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला मांस मटण मच्छी ह्याला विक्रीला परवानगी नाही. महात्मा बुद्धांच्या जयंतीला चालू असतं ते, बाबासाहेब आंबेडकर जयंतीला चालू असतं ते. तर पाडुळे साहेब, त्या संबंधित लोकांना आपण निवेदन करावं. मी म्हणत नाही त्यांना बोलून हे करा, त्यांना निवेदन करा, त्यांना सूचना करा. त्या दिवशी मांस मच्छी मटण मिळू नये, त्याच दिवशी फक्त ही एक माझी नोंद घ्या. आणि त्याचबरोबर प्रमाणापेक्षा जशी जशी मिरवणूक जवळ येईल तसं प्रमाणापेक्षा आमच्यातल्या काही मंडळीचं थिरकायचं प्रमाण वाढतं. म्हणजे प्रमाणाच्या बाहेर थिरकायला बघतात. मग जसा वेळ होत जाईल तसं कुठंतरी कुणाला तरी वाटत असतं की बाबा गालबोट लागावं, मिरवणुकीला गालबोट लागावं, काहीतरी व्हावं. पण हे होऊ नये ह्याच्यासाठी बार्शी शहरातले
गावठी दारू आणि परवाने असलेल्या इंग्लिश दारू ही सुद्धा त्या दिवशी बंद ठेवावी आणि मिरवणुकीच्या पाठीमागं नगरपालिकेचं पाण्याचं टँकर असावं. आम्ही आमच्या मध्यवर्ती उत्सव मंडळाला आम्ही आपसात बोलत असताना आम्ही ठरवलंय की आम्ही ह्या वेळेस ट्रॅक्टरच्या जास्त उंचीचा ट्रॅक्टर आम्ही हे करणार नाहीत, लावणार नाहीत. पुतळ्याची उंची कमी करणे, पुतळा आहे तेवढाच आहे पण ट्रॅक्टरची उंची कमी करून पुतळा थोडा खाली घेऊन रस्त्याला कुठली अडचण होणार नाही असं ठरलंय ना. आणि आम्ही जी ताराची जी अडचण येते ती सुद्धा आम्ही स्वखर्चानी ते बांबू कांबाट्या लावून आम्ही ते तयार करायचं ठरवलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना आमचं जे आता मध्यवर्तीचं मंडळ आहे ह्यांनी मनावर घेतलेलं आहे की बाबा मागच्या वेळेस काय अडचणी आल्या इथून पुढं तशा अडचणी येऊ नयेत. आणि तुमच्या कुंभी साहेब थोड्या आमच्या अपेक्षा वाढल्या का तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकर जयंतीला म्हणा किंवा बार्शीतल्या सर्व महोत्सवाला सहकार्य करता. त्याचप्रमाणे आमची बी थोडी महत्त्वाकांक्षा वाढली की बाबा साहेबांनी अजून आम्हाला मागच्या वेळेसपेक्षा आणखीन जास्त सहकार्य करावं. आणि हे करत असताना बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही शांततेत पार पाडू आणि कसलंही गालबोट न लागता कसलेही समाजात तेढ निर्माण न होता आम्ही शांततेनं जयंती भीमनगरच्या चौकातून निघून भीमनगरच्या चौकात आणण्याचा शांततेत प्रयत्न करू. आणि तुमचं सहकार्य आम्हाला असू द्या. आम्ही तर तुम्हाला 12 महिने सहकार्य करतोयच. मग तुमचं काही चुकीचं असेल 80% बरोबर असेल 20% चुकीचं असेल तरी आम्ही आमचं पोलीस स्टेशन आणि आमचा कायदा बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचा कायदा म्हणून आम्ही तुम्हाला नेहमीच प्रोत्साहन देत आलेलो आहे. आणि या ठिकाणी सर्व हिंदू मुस्लिम मराठा बांधव मुस्लिम बांधव बौद्ध दलित मातंग सर्वांना या ठिकाणी बोलवून आपण शांतता समितीची मिटिंग दल सालाबादप्रमाणे आयोजित केली. ती मिटिंग आयोजित करण्यामागं तुमचा उद्देश चांगला आहे. म्हणून मला या ठिकाणी जाता जाता वरफे साहेब, तांबुळी साहेब आणि आमचे बरबडे साहेब ह्यांचं आणि आपल्या सर्वांचं आभार मानतो. आणि मला या ठिकाणी शांतता समितीचा सदस्य म्हणून बोलायची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि माझे लांबत चाललेले 2 शब्द या ठिकाणी संपवत असताना उद्या बाबासाहेब आंबेडकरांची जयंती बी होती आणि राष्ट्रपिता क्रांतिबा ज्योतिबा फुलेंची सुद्धा जयंती होती. आणि त्या जयंतीला शुभेच्छा. आणि मागच्या झालेल्या सर्व कार्यक्रमाला आमच्या दलित बांधवाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र. आणखी कुणाला काय सांगायचं आहे का? सांगायचं असेल तर कृपया त्यांनी स्टेजवर या आणि सांगा. आल्यानंतर ओळख करून देण्याचं कारण असं की बऱ्याच जणांना माहिती नसते. म्हणजे तुम्ही काय काय केलेलं आहे किंवा माहिती असलं तरी काही नवीन गोष्टी तुमच्या आयुष्यात काय समजा कोणत्या समितीवर निवड झालेली असेल किंवा काय तर ती माहिती नसते म्हणून ओळख करून द्यायची. इथं नमस्कार मित्रमंडळ, मी हाजी शौकत काझी आहे, शांतता कमिटी सदस्य. शांतता कमिटी सदस्य, सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचा कार्यकारी सदस्य. प्रथम मी सर्व मुस्लिम समाजातर्फे व काझी परिवारतर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला हार्दिक शुभेच्छा आम्ही साजरा करतो. माझं म्हणणं एकच आहे साहेब, आपण जी म्हणताना मिरवणुकीचा आवाज तुम्ही कमी प्रमाणात ठेवा. लग्नाच्या टायमाला त्या टायमाला तुम्हाला आवाज समजत नाही का? त्या टायमाला लग्नाच्या टायमाला लोक असतात 25 आवाज ते रस्त्यानं घरातल्या पत्रे हादरतात. त्या टायमाला आपण एखाद्याने फोन केला, अरे तुझ्याबद्दल त्या अमक्याचा फोन आला, ती आली की त्याच्यावर चढतायच. त्यासाठी तुम्ही ह्या जयंतीनिमित्त हा उत्सव आहे, याबद्दल तुम्ही ह्याचा आवाजाचा काय एवढा आम्ही तर आमच्या प्रमाणे आवाज बरोबर ठेवतो. परंतु तुम्ही लग्नाच्या टायमाला तेवढा आवाज ठेवायला लावा घेते. बाकीच्या लोकांना ही मिरवणुकीला तुम्ही फक्त सांगता तरी काय हरकत नाही. आमच्या काझी परिवारतर्फे
आपल्या ह्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आणखी कोणाला काय सांगायचं असल्यास स्टेजवर यावे. कोणाला द्यायचं माईक? ठीक आहे, जागेवरून बोला, पण हात तर वर करा. सर्वप्रथम आज आयोजित या शांतता कमिटीच्या बैठकीला सर्वांचं स्वागत. माझं नाव अजित कांबळे, मी सामाजिक कार्यकर्ता आहे. आत्ताच आमचे नेते अण्णासाहेबांनी सांगितलं की MSEB सगळ्यात महत्त्वाचा विषय जर कोणता असेल तर आज आपण जर बघितलं असेल, एखाद्याच्या फोनमध्ये जर फोनचा डाटा संपला तर त्याला घरात पीठ नाही मीठ नाही आठवते. म्हणजे मोबाईलमध्ये डाटा नसेल तर आठवते, अशी परिस्थिती आहे. आणि ज्यावेळेस मिरवणुकीच्या मार्गामधून मिरवणूक जात असते, विनाकारण जर त्या ठिकाणची लाईट गेली तर लोक बाहेर येतात. त्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांना मग त्या डॉल्बीचा आवाज, कारण आपली मानसिकता जबरदस्त आहे. लाईट असेल तर ते TV बघत बसतील, त्यामुळे कोणालाही डॉल्बीच्या आवाजाचा त्रास होणार नाही. जर तुम्ही लाईट बंद केली घराघरातली तर लोकांना डॉल्बीचा आवाज खूप जास्त आहे वगैरे, त्यानंतर पोलीस प्रशासनाला फोन केल्यानंतर कार्यकर्त्यांना हा त्रास होईल. त्यामुळे MSEBला माझी विनंती आहे की या ठिकाणी जो मिरवणुकीचा मार्ग आहे, शक्यतो त्या भागातील लाईट जाऊ नये एवढा प्रयत्न आपण करावा. कारण शहरामधल्या आमचे जे ट्रॅक्टर्स वगैरे असतात त्याची हाईट कमीच असते. आमचे स्वयंसेवक कार्यकर्ते सगळे ते वायर वगैरे सगळ्या वर घेत आहेत. फक्त आपत्कालीन परिस्थिती, वादळ वारा जर असेल तर त्यावेळेस आम्ही सुद्धा समजू शकतो. पण विनाकारण लाईट बंद करून लोकांना पण त्रास आणि कार्यकर्त्यांमध्ये रोज अशा प्रकारचं कृत्य होऊ नये एवढी विनंती. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की बार्शी नगर परिषदेचा, की या नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातल्या नागरिकांना प्राथमिक सुविधा ह्या उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे. बार्शी शहर पोलीस स्टेशन असेल, बार्शी तहसील कार्यालय असेल, कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी. परंतु मूळ गरजा ज्या आहे, किमान त्या दिवशी किंवा आदल्या दिवशी पाणी सुटेल याची काळजी घ्या. कारण तुमचा अचानक कधी लिकेज होईल आणि त्या लिकेजच्या नादात काय होईल सांगता येत नाही. आमच्याकडं पाहुणे रावळे मुंबई पुण्यावरून खास बार्शीची जयंती बघायला येतात. मग त्यानंतर बार्शीची आबरू जाऊ नये अशी परिस्थिती नगर परिषदेनं त्या ठिकाणी काळजी घ्यावी. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून शहरातले प्रत्येक मंडळ हे प्रत्येकाची एकच इच्छा आहे की मिरवणुकीच्या वेळी जो काय त्यांचा जोश आहे, उत्साह आहे, महाराष्ट्रभर किंवा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार वाद्यावर काय किंवा आवाजावर लिमिटेशन आहे. परंतु जर बार्शी शहर पोलीस स्टेशननं ठरवलं की जर एवढे सगळे कार्यकर्ते आपणाला सहकार्य करायला तयार असतील तर थोडा आवाजाच्या बाबतीत पण तुम्ही थोडं दुर्लक्ष केलं तर ते आणखी चांगलं होईल. पण जिथे खरंच आवाज जास्त असेल तिथं कार्यकर्ते तुम्हाला सहकार्य करतील. आणि मिरवणूक रात्री 12 वाजेपर्यंत आहे. 10 वाजता डॉल्बी बंद राहील, परंतु 12 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांना नाचण्याचा, कारण इथला जो आंबेडकरी समाज आहे तो वर्षभर वाचत जरी असला तरी फक्त एकच दिवस नाचतो. आणि नाचायला कृपया आपण सर्वांनी सहकार्य करावं एवढी विनंती. जय भीम, जय भारत. बनसोड साहेब या. इथं जमलेल्या सर्व पदाधिकारी, कर्तव्यनिष्ठ अधिकारी यांना मानाचा जय भीम. नगरपालिका प्रशासनासाठी माझी एक सूचना आहे की ज्यावेळेस एप्रिलचा मार्च महिना असतो, अवकाळी पाऊस, अवकाळी वारे असतात, त्या दरम्यान विद्युत पुरवठा खंडित होतो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर आहे का, त्या ठिकाणी जनरेटर फक्त एप्रिल महिन्या 14 एप्रिल पुरता ठेवला जातो. तर जोपर्यंत शहरातले पूर्ण मंडळांचे मिरवणुकीचा कार्यक्रम होत नाही तोपर्यंत तिथं
जनरेटरची सोय करण्यात यावी. आणि तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आहे का, त्या ठिकाणी काही लाईटींची तोडफोड झालेली आहे. तोडफोड म्हणजे हे झालेले आहे, फुटलेले आहेत ना, दुरुस्त अवस्थेत आहे. त्यांची दुरुस्ती करण्यात यावी. तसेच त्या ठिकाणी नवीन बल्ब बसवण्यात यावी. तसेच बल्ब आणि कॅमेऱ्याची बी व्यवस्था झाली तर बरी होईल. कॅमेरा बंद अवस्थेत आहेत तिथली. आणि दुसरी एक सूचना MSCB वाल्यांसाठी आहे की मंडळांना तात्काळ जे विजेचे कनेक्शन आहे ते तात्काळ उपलब्ध करून द्यावे. आणि ज्या त्यांच्या सूचना आहेत त्या सूचनेचं तंतोतंत पालन करण्यात यावे. आणि तसंच त्या संबंधित कोणता अधिकारी तुम्ही व्यवस्था करा त्या संदर्भात. आणि दुसरं 65 E वाले जे आहेत ती 14 एप्रिलच्या दरम्यान ट्रायडे असते. ते 65 E वाले जर त्यांच्यावर जर निर्बंध असला तर तळीरामावर निर्बंध राहील. आणि जेणेकरून त्या ह्याला जयंती उत्सवाला कालबोट लागणार नाही. बस एवढीच माझी सूचना आहे. यानंतर आणखी कोणी? पिनू काकडे. सर्वप्रथम सर्वांना जय भीम व येणाऱ्या 14 एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं मी पोलीस प्रशासनाचे या ठिकाणी प्रथमतः आभार मानेल की जसं कुकडे साहेबांनी ह्या बार्शी शहराचा पदभार स्वीकारला आहे तर ती पोलीस स्टेशनच्या रूममधली शांतता कमिटीची मीटिंग तुम्ही एका प्रशस्त हॉलमध्ये आणली त्याबद्दल मी सर्वप्रथम तर आपले आभार या ठिकाणी मानेल. मी या ठिकाणी असंख्य भीमसैनिकांनी आपल्याला काय सूचना दिल्या आहेत MSCBच्या माध्यम MSCBला असेल किंवा नगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासन, तर निश्चितच प्रत्येक वर्षी आपण आपलं कर्तव्य या ठिकाणी पार पाडत असता पण भीमसैनिकाला येणाऱ्या अडचणी व मिरवणूक काढत असताना त्या ठिकाणच्या जी रूट असतात त्या संदर्भात जे काय अडचणी आहेत त्या आता या ठिकाणी सर्वांनी सुचवलेले आहेत. फक्त सर्वांच्या ह्याच्यामधून एक सूर येतोय आवाजाचा. आणि 14 तारखेला ज्यांनी ह्या मुख्य लोकांना आवाज दिला, ह्या देशाला आवाज दिला आणि ज्यांच्या आवाजामध्ये एक ताकद होती, असा आवाज असणारा एक महामानव ज्यांनी जगाला आवाज दिला आणि एक झोपलेल्या माणसाला आवाज देऊन उठवणारा हा आमचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला आवाजाची चिंता कोणी करू नये असं या ठिकाणी मी विनंती करतो. आणि निश्चितच त्यांनी दिलेल्या लोकशाहीच्या संविधानाच्या ह्याच्यामध्ये अनुषंगाने आम्ही जे नियम तुम्ही घालून द्याचाल त्याच आवाजात आमचा साऊंड असेल, पण कुठंतरी आवाजाचं बंधन घालूनच आम्ही त्या ठिकाणी मिरवणूक काढू अशीच आपल्याला विनंती करतो. फक्त त्या दिवशी सर्व मंडळ एकोप्यानं आणि आम्ही आपल्या सोबत आहेत. जसं पोलीस प्रशासनाचा प्रत्येक कर्मचारी जो शिपाई आहे जसं तो त्या मिरवणुकीला हे करत असतो, संबोधित करत असतो, तसंच एक आम्ही तुमच्यातलाच एक सदस्य म्हणून त्या ठिकाणी तुमच्या पुढे एक पाऊल जाऊन आम्ही त्या मिरवणुकीला जे मार्गस्थ करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. आणि हा उत्सव अतिशय जोमानं आणि ताकदीने या शहरामध्ये होईल. निश्चितच बार्शीचा ह्या मिरवणुकीमध्ये बार्शीनं जे नवीन काय करून दाखवले आणि बार्शीमधली मिरवणूक ही महाराष्ट्रामध्ये अशी शांतप्रिय मिरवणूक पाहिजे अशीच मिरवणूक या ठिकाणी बार्शीमधून निघल. सर्व समाज घटक, सर्व धर्मातील जातीतील लोक ह्या मिरवणुकीमध्ये सहभागी असतात. नेहमीच एकोप्याने राहणारं हे बार्शी शहर पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या मिरवणुकीनं आणखीन एकोपा आम्ही वाढवू आणि यापुढे अशाच एकोपा ह्या बार्शीत टिकवण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराज. मी आशिष बोके पुढे काम करतो पेंटिंगचं. सर्वांना मानाचा जय भीम. ह्या मीटिंगमध्ये सांगायचं कारण एवढंच आहे, कारण आम्ही 4 वर्ष झालं
नाचकाम करता करता थोडंसं डिवाइड होऊन थोडं मूर्त्यांकडे लक्ष देतोय. मागचा जो काही बॅकअप निघतोय त्याला गॅप क्लिअर करण्याचं काम आम्ही करतोय. तर त्या ह्याच्यामधून काही गोष्टी अशा निदर्शनात येतात की मंडळ सगळं आपलंच आहे, सगळेच भीमसैनिक आहेत. तर सगळ्यांनीच एकमेकांना सपोर्ट करून जर मिरवणूक व्यवस्थित न गालबोट लागता जर पुढं आणली, मुद्दामून नाव घेऊन चालेल पुढं की मध्यवर्ती भीमनगर सोडता बाकीचे जे काही अवदरचे मंडळ येऊन जे जॉईंट होतात त्यातल्या प्रत्येक कार्यकारिणीने आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळून घेऊन मध्यवर्तीच्या मिरवणुकीला गालबोट लागणार नाही एवढी फक्त तुमच्यासमोर शब्दाची ग्वाही घ्यावी. आणि एवढंच सांगतो, एवढंच मेन महत्वाचा याचा विषय आहे की मध्यवर्ती फक्त ढकलण्याचं काम करते, ऑदरचे जे येऊन काम करते ते फक्त एकमेकांसोबत लाताबुक्या किंवा कुठल्या तरी विषयावरनं कुठंतरी धडकाधडकी सुरू होण्याचा कार्यक्रम करतात. त्याच्यामुळं फक्त एवढंच प्रत्येक मंडळातल्या प्रत्येक सदस्यांनी लक्षात ठेवावं की बापाची जयंती आहे तर मिळून काढू, अडचण कोणाला येऊ नये. नाचायला आलेले भरपूर नाचू, पण जाताना खांद्याला खांदा लावून जाऊ, विनाकारण एकमेकांच्या शर्टाला हात लावायची गरज नाही. जय भीम. यानंतर आणखी कोणी? तर जवळपास सूचना झालेल्या आहेत वाटतं. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि सर्व भीमसैनिक यांना मानाचा जय भीम. आज या ठिकाणी शांतता कमिटीची मीटिंग आयोजित केलेली आहे. शांतता कमिटीची मीटिंग म्हणजे शांतता कमिटी म्हणजेच 20 वर्षापूर्वी आपली एक घोषणा होती, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, काटी लाटी खाएगा फिर भी आगे जाएगा. आपण या घोषणाप्रमाणे आपण आता सध्या नाही, आपल्या समाजामध्ये सर्व परिवर्तनाची वागणूक चालू झालेली आहे. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांचे विचार घेऊन आपण पुढे चलत आहे. तरी सर्व भीमसैनिकांना सांगायचं म्हणजे ज्यावेळेस आपली डॉक्टर बाबासाहेबांची जयंती निघेल त्यावेळेस सर्वांनी कुठलंही मद्यपेय न करता सर्वांनी आपले छोटे मोठे काय कार्यकर्ते असतील त्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांना समजून सांगून प्रत्येकाला आनंद असतं, आनंद घेत असतं, आनंद द्यायचा पण असतं. पण आनंद घेत असताना ही जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे याचं तरी सर्वांना भान पाहिजे. कारण माझा सांगण्याचा उद्देश म्हणजे असा की आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मिरवणुकीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित राहतात, आनंद घेतात, आनंद उत्सव करतात. आनंद उत्सव करत असताना काय त्याच्यामध्ये पण थोडेफार बाहेरचे लोक असतात, थोडाफार गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. येतानाच मिरवणुकीला येताना जरा मद्यपान करतात, हातामध्ये काहीतरी थोडंफार काहीतरी असतं, हे काय थोडं बाहेर काढायचं, आतमध्ये ठेवायचं, लोकांनी बघावं असं त्याचं मन केंद्रित करायचं. जर असं जर कोणाला काय दिसून आलं भीमसैनिकांना तर आपले साहेबाच्या नेतृत्वाखाली कामं करणारे डिपार्टमेंटची माणसं आहेत, त्या माणसांना पट दिसणं आपलं सांगून जिथल्या तिथं त्या व्यक्तीचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला कुठल्याही गोष्टीचं गालबोट लागलं नाही पाहिजे. आता दुसरी गोष्ट म्हणजे नगरपालिकेला सांगितलं ज्यावेळेस आमची नगरपालिका हांडे गल्ली मेन प्रमुख रस्त्याने येत असते त्या ठिकाणी मिरवणूक निघत असताना जी झाडाच्या फांद्या असतात, झाडं पुढे आलेली असतात, मिरवणूक जाताना पुतळ्याला थोडा गालबोट लागण्याचा प्रयत्न होतं. तरी जास्तीत जास्त मिरवणुकीला फांद्या लागू नये किंवा मिरवणूक निघताना कुठल्याही गोष्टीचा अडथळा येऊ नये अशा गोष्टीची काळजीपूर्वक दक्षता घ्यावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच आमचे आरपीआयचे नेते अण्णा लोंढे म्हणाले होते की आम्हाला पाण्यासाठी टँकर पाठीमागं लावा. आता पाटोळे साहेब तुम्हाला सांगायचं म्हणजे आपली नगरपालिका आता एवढी लहान नाही.
जर तुम्ही 4-5 हजार लहान लहान बिस्लरी बाटल्या जर घेतल्या आणि आपल्या काय कर्मचाऱ्यांना सहकार्य म्हणून, सहयोग म्हणून जरी बिस्लरी बाटल्या आमच्या महिलांमध्ये किंवा लहान लहान मुलांमध्ये, पोरामध्ये जर दिल्या तरी आम्हाला नगरपालिकेचा बनन तेवढा खूप मोठा असा अभिमान होता. तर त्याकरता पाण्याचं टँकर न लावता एक छोट्या छोट्या बाटल्या घेऊन सर्व लहान मुलांना, बायांना वाटण्याचा कार्यक्रम ही नगरपालिकेने राबवावा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. दुसरी गोष्ट म्हणजे आता राहिलं आमचं उत्सव मंडळ एकदम उलाशी आणि कर्तव्यशील असल्या कारणाने यांचा हुरूप आणि आमच्या काही ठराविक लोकांचा पण हुरूप बघून, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे जवळजवळ 4 ते 5 महिन्यापासून वाट बघत बसते. ती जयंतीची तारीख पुढे येईल तसं हुरूप मात नाही महिलांना. कोण मुंबईवरून महिला येतात, कोण पुण्यावरून येतात, कोण सोलापूरवरून येतात. प्रत्येक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत असते. पण जी लेख माती म्हणतात किंवा बार्शी शहरातला सर्व्हिसला गेलेला मोठा मोठा अधिकारी जे बाहेर असतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त बार्शीत येऊन आनंद उत्सव करत असतं. मग ती आनंद उत्सव करत असताना फक्त वर्षातनं एकदाच आनंद उत्सव करतं, ती पण फक्त 4 ते 5 तास आनंद उत्सव करतं. तर डिपार्टमेंटला माझी विनंती आहे, साहेबांना विनंती आहे माझी, की साहेबांनी जे आमचे पदाधिकारी किंवा आम्ही किंवा आमच्या समाजातले सगळे कार्यकर्ते म्हणा, सिनियर म्हणा, ज्युनियर म्हणा, सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून विचारपूर्वक घेऊन ताशे म्हणा, हलक्या म्हणा, बँड म्हणा, ढोलीबाजा म्हणा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तरुण पोरांना आवडण असा म्हणजे डॉल्बी. त्या डॉल्बीचं साहेबांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून आमच्या तरुण पोरांच्या आनंदाला जास्तीत जास्त वाचा द्यावी ना आनंद घेण्याची प्रेरणा द्यावी अशी मी साहेबांना सुद्धा विनंती करतो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त बार्शी शहरामधील जेवढे मंडळ आहेत त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो, तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. साहेब, एक आपली मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळातर्फे 2-3 मागण्या आहेत की विषय काय आहे माहिती आहे का? सगळ्यात महत्वाचा, आता अजितदादा बोलले, अण्णासाहेब बोलले, की सगळ्यात महत्वाचा MSCBचाच विषय. दरवर्षी MSCBचं एकच उत्तर असतं की लाईटनं कुणाला काय शॉर्ट सर्किट होऊन, कुणाला काय करंट लागून काय जीवितहानी होईल म्हणून आम्ही लाईट घालवतो. पण ही दरवर्षीच त्यांचं उत्तर ते आहे आणि आमची मागणी ती आहे की लाईट घालवली. मग ह्याच्यासाठी कायमचा तोडगा MSCBने काहीतरी काढावा. जिथं मिरवणूक मार्ग आहे त्या मार्गावर अंडरग्राऊंड लाईट करता येते का बाबा? किंवा जिथं खाली तारा आल्या ती तारा वरी उचलून हाईट वाढवली तर मिरवणुकीला अडथळा येणार नाही. तर ह्याच्यासाठी आपण थोडं लक्ष देऊन ह्या गोष्टीत म्हणजे तोडगा काढावा. दुसरा मुद्दा, भीमनगर मधून पाडळे साहेब, आपल्या गल्लीच्या मार्गावरून मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहेत. म्हणजे चौकापासून पूर्ण म्हणजे आपला अण्णाभाऊ साठे नगरचा रस्ता आहे का, तो पूर्ण सगळा पॅच खड्ड्याने भरलेला आहे. तसाच जिथून मिरवणूक मार्ग आहे त्या मिरवणुकी मार्गावरून सगळे खड्डे त्वरित बुजवून घेण्याचं, तात्पुरत्या स्वरूपात बुजवून घेण्याचं काम करावं. दुसरा विषय, मिरवणूक मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे. त्याच्यामुळे काय होतंय, मागं ट्रॅक्टरला डेकोरेशन असतात, हे असतात, त्या गोष्टी अडकतात आणि इकडून साईडला आता दीपक काकडे मामा बोलले की ती झाडाच्या फांद्या तर आहेत, पण दुकानाची पण अतिक्रमण तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहे. तर तुम्ही मिरवणूक मार्गावर एकदा सगळी आपली कमिटी आहे का, PI साहेब असतील, ही सगळे यांनी सगळ्यांनी मिळून एक मिरवणूक मार्गाची चेकिंग करावी आणि शेट्टी साहेबांनी केलं आणि मिरवणूक मार्गाची चेकिंग करून काय जी बॉडी आहे त्या बॉडीला घेऊन बसून मिरवणूक मार्गावरून फिरवावं की जेणेकरून ती पदाधिकारी सांगू शकतात की बाबा इथे ही प्रॉब्लेम आहे, असा आहे आणि त्यांच्या ती समस्या सोडवाव्या. दुसरा विषय, 13 तारखेला आमची मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाची मोठी रॅली आहे.
आणि 14 तारखेला मिरवणूक आहे. तर 13 तारीख आणि 14 तारीख बार्शी शहरामध्ये जड वाहतूक आहे का ती बंद करण्यात यावी. कारण ट्रॅफिक एवढी जाम होती, उन्हाळ्याचे दिवस असते, टेम्परेचर 44-45 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाते. आणि त्याच्यामुळे काय होते, मग ती रॅली, बाईक रॅली असली किंवा चलत लोक खरेदीला मोठ्या प्रमाणात बाजारात असतात, त्याच्यामुळं गर्दी जास्त प्रमाणात होती. उन्हात लोकांना थांबावं लागतंय, चक्कर यायचं, महिला लहान मुलांना काही प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणून एक आमची विनंती आहे की 2 दिवस बायपासवरून जड वाहतूक करण्याचा प्रयत्न करावा. आणि एवढंच बोलतो. आणि दुसरा विषय की जी हायकोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत की 12 पर्यंत परमिशनच्या, आम्ही मिरवणूक 3 नाही 5 वाजता काढू. टेम्परेचर जास्त असते तर ती 12 पर्यंत त्या परमिशन मिरवणुकीला एवढी मिळावी, एवढी विनंती. जय हिंद, जय भारत. सर्वप्रथम सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. वरच जायचं की बार्शी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावरस्पर्शानं, बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणेनं, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने 10 मे 1924 साली मुंबई प्रांतिक परिषद जी भरली होती. बाबासाहेब आंबेडकरांनी बार्शीमध्ये सर्वप्रथम धर्मांतराची घोषणा केली होती. देशांतर, धर्मांतर या पवित्र गोष्टीने ही बार्शी समृद्ध झालेली आहे. त्या बार्शीमध्ये आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 2026 ची बैठक होत आहे. या बैठकीला सन्माननीय पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे साहेब आहेत, तहसीलदार शेख साहेब आहेत, तसेच गाडवे साहेब आहेत, इकाटे साहेब आहेत, पाटोळे साहेब आहेत, सर्व अधिकारी उपस्थित आहेत. आमचे मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष धीरज सोमा मोकेपुढे आहेत, उपाध्यक्ष गोविंद बाबा शेंडगे आहेत, खजिनदार प्रफुल्ल बसवंत आहेत, सचिव अक्षय बोकेपुढे सर आहेत, सहसचिव सत्यपाल बोकेपुढे सर आहेत, अक्षय वाघमारे, हे सर्वजण उपस्थित आहेत. तसेच सोलापूर रोडचे आमचे सूरज भालशंकर आहेत, आबासाहेब थोरात आहेत. त्याचप्रमाणे जामगाव रोडचे सर्व मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी सर्वांनी आपापल्या सूचना मांडल्या, आपापलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. गेल्या महिनाभरापासून मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ हे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहामध्ये साजरी व्हावी म्हणून या ठिकाणी कष्ट घेत आहे. हा सण काही एका दिवसात अगर 2 दिवसात साजरा होत नाही. त्यामुळे साहेब 2 ते 3 महिन्याच्या या ठिकाणी मंडळाचं कष्ट असतं. सर्व समाज बांधव गेल्या वर्षभरापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाची जयंती उत्सवाची वाढ आतुरतेने पाहत असतात. मान्यवरांनी या ठिकाणी सूचना मांडलेल्या आहेत. या ठिकाणी माझी पण एक सूचना आहे साहेब पाटोळे साहेबांना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे साहेब, तिथले सीसीटीव्ही बंद आहे. तुम्ही ते तात्काळ सीसीटीव्ही फुटेज जे आहे तिथले सीसीटीव्ही सुरू करा. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महापुरुषांच्या जे काही पुतळे असतील तिथले सीसीटीव्ही फुटेज सुरू आहे. आपण त्या ठिकाणी ते सीसीटीव्ही फुटेज लवकरात लवकर सुरू करूया. दुसरी एक गोष्ट तुम्हाला सूचना आहे की बार्शी नगर परिषद ही सांस्कृतिक विभाग असेल, महापुरुषांवर जो काही वार्षिक खर्च करत असेल साहेब, आपण मंडप टाकण्या व्यतिरिक्त काहीच खर्च करत नाही. या ठिकाणी आमचे दीपक काकडे साहेबांनी फार सुंदर सूचना मांडली की तुम्ही अग्निशामकची गाडी त्या ठिकाणी मागे न ठेवता तुम्ही पाण्याच्या बॉटलची काय व्यवस्था करता येते ते सुद्धा त्या ठिकाणी बघा. आणि आपण हंडे गल्लीच्या त्या ठिकाणी एकच कामाला लावत असेल तर माझी दुसरी एक सूचना आहे तुम्हाला की बार्शी तहसीलचा जो भाग आहे ती कांबळेंची कॅन्टीन आहे
तिथे पण एखादी कमान लावते ती बघा. त्यानंतर इकडला हंडेगल्लीचा भाग आहे, तिथे 2-3 कमानी वाढवता आले तर येणारे जे लोक आहेत त्यांच्या मार्गाने त्यांना आणखीन ते गेटअप चांगल्या पद्धतीने पुतळ्याला येईल. त्यानंतर पुतळ्याचा मागचा भाग सुद्धा जो आहे तो तिकडनं रस्ता येतो बघा कॉलेजकडनं, तिथे एखादी कमान लावते तिकडनं, जेणेकरून सगळे पुतळ्याला ज्या पद्धतीने येतात आणखीन ते आकर्षक दिसेल. दुसरी माझी एमएससीबीला सूचना आहे, बऱ्याच लाईटीचा विशेष सांगितला, झाडाचे जे फांद्यामध्ये येत असेल ते फांदे तोडण्याचं काम आहे. कारण आमचं मंडळ ज्यावेळेस एखादी तार आडवं येते किंवा एखादं झाड आडवं येतं, साहेब आम्हाला ते सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून आम्हाला त्या ठिकाणी झटावं लागतं. त्यामुळे तुमचे कर्मचारी त्या ठिकाणी आमच्या सोबत ठेवा. आम्ही तर तुमच्या सोबत सहकार्याला आहेतच, परंतु तुमचेही सहकार्य राहिले तर या ठिकाणी बरं होईल. बाकीचा जे विषय आहे साहेब ते पोलीस प्रशासनाचा आहे. आमचं तर साहेब तुम्हाला सहकार्य असतंच, परंतु 13 तारखेला रॅली आहे, त्यानंतर 14ला बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सोलापूर जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील तालुका लेवलची सगळ्यात मोठी जयंती असेल. तर 13 तारखेला तुम्ही जास्तीत जास्त पोलीस प्रशासन ट्रॅफिक साहेब, जेणेकरून बार्शी शहरातील इतर नागरिकांना पण त्रास होणार नाही आणि साहेब आमच्या मिरवणुकीला पण बाईक रॅलीला पण अडथळा होणार नाही. अशा पद्धतीची साहेब माझी तुम्हाला सूचना आहे. हे माझी मी सूचना संपवतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. मी रुपेश बंगाळे, सामाजिक कार्यकर्ता. माझी साहेबांना एक म्हणजे पत्र आम्ही दिलेलं आहे नगरसेवकाचा प्रतिनिधी म्हणून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉम्प्लेक्स तिथं रंगरंगोटीचं काम 10 फेब्रुवारी 2026ला मी पत्र दिलेलं आहे. तेही रंगरंगोटीचं काम, कमानीच्या रंगरंगोटीचं काम आणि आतमध्ये चालू झालंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर. ते तात्काळ 14 एप्रिलच्या आत कसं होईल हे बघा. आणि सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे नेहमीच MSCB साहेब, MSCB फक्त ऐकता तुम्ही, त्याच्यावर ऍक्शन काही घेत नाहीत ह्या वर्षी की पुढच्याच वर्षी परत. तर ते जे काय लाईटचा विषय आहे, सगळी अक्षरशः पांड्या चौकात जर आली जयंती सगळा अंधार असतो आणि जयंतीचे फक्त ते जे काय दिवे असतात किंवा लाईट्स असतात ते चालू असतात. तर प्रकर्षानं जिथं गरज आहे तिथं बंद करा, पण सगळंच बंद करू नका, माझी तेवढीच विनंती आहे. आणि मी सर्व मंडळांना या ठिकाणी जयंती उत्सव मंडळाच्या म्हणजे जयंतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भीम, जय भारत. येथे जमलेल्या सर्व प्रशासन आणि येथे बार्शीतल्या सगळे विमानवी यांना येणारी 25व्या जयंतीनिमित्त मी प्रथमतः शुभेच्छा देतो. आणि माझ्या काही PI साहेबांना सूचना आहेत की आपली संविधानचं आहे, संविधान रोग महोत्सव ते आपल्या तालुक्यामध्ये कुठंच साजरं झालं नाही साहेब. तहसीलदार साहेबांना मी तुम्हाला भेटून ते सांगितलं होतं. त्याची एक कार्यशाळा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तुम्ही लावण्यात यावे. त्याच्यामध्ये तुम्ही सर्व प्रशासन अधिकारी, सर्व पोलीस पाटील, ग्रामसेवक या सगळ्यांचा समावेश करून घेण्यात यावा. आणि नगरपालिकेला एक माझी सूचना आहे की ज्याप्रमाणे सोलापूर, नाशिक, इचलकरंजी हे सारख्या वर्ग नगरपालिकेसारखी आपली बार्शी नगर परिषद आहे, त्याचं बजेट हे खूप मोठं आहे. आपण एक बजेट कायदा तयार करावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आणि त्या बजेट कायद्यामधून भीम महोत्सव साजरा करण्यात यावा. प्रत्येक महापुरुषांची जयंती तुम्ही त्या बजेटमधनं साजरी करण्यात यावी. आणि माझे एक महावितरण साहेबांना एक सूचना आहे की आता आपली वसुली तर चालू आहे, वसुलीत कुठलीही काही नाही, परंतु 1 ते 15 एप्रिल म्हणजे जिथं भीमसैनिक अन्वयी जास्त राहतात, भीमनगर असेल, सोलापूर रोड असेल, जयशंकर मिल चाल असेल, तिथं जरा 1 ते 15 तारखेपर्यंत थोडे सूट द्यावी. सूट द्यावी म्हणजे माफी कसली नसावी, फक्त सूट देण्यात यावी. आणि इकडं माझी शेवटची एक अशी सूचना आहे की आपण मंडळाला पोलीस स्टेशनला परवानगीला जातो,
नगरपालिकेला परवानगीला जातो आणि MSCBीत परवानगी झालं. तर तुम्ही काय करा साहेब माहिती आहे का, परवानगी आली आणि टेबल एक अशी योजना चालू करा. त्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल असतील, MSCBचे गार्डियन असतील, तहसीलदार असतील, अगर आपल्या पंचायत समिती पण ती एकच माणूस सगळे त्यांना काय असेल ती परवानगी देण्यात येणार. म्हणजे सगळ्याला कुठे फिरता येणार नाही. एकच तर्फे कार्यक्रम होणार साहेब. म्हणजे त्यांनी पोलीस स्टेशनला जायचं, ऑनलाईन परवानगी काढायची, MSCB कडे जायचं, तसं नाही. आपला एकही कर्मचारी एकच असेल ते आणि सगळ्या मंडळाला तो गाईडलाईन्स करण्यात यावे. धन्यवाद. जय भीम. सर्व प्रशासनाचे मी सहर्ष स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे सर्वांना शुभेच्छा देतो. तसेच मी गेल्या वर्षीही म्हटलं होतं की आमचा महिलांचा उत्साह जरा जास्तच असतो, पण त्या ठिकाणी पोलीस प्रशासनचं महिला कमीच असतात. तर माझी एक विनंती आहे की ह्याही वर्षी तुम्हाला विनंती करतो की पोलीस महिला जास्त असाव्यात. व तसं बाकीचा विषय म्हटलं तर सर्व पूर्ण झालेलं आहे आणि तुम्ही बाकीचे मार्गदर्शन करावे मी ह्या भीमसैनिकांच्या वतीने सर्वांकडे सांगतो. जय भीम. सर्वप्रथम साहेब नगरपालिकेला एवढी सूचना आहे ना साहेब, फक्त पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे साहेब. का आमच्या भीमनगरमध्ये काय प्रत्येक घरी काय बोर नाही साहेब. आठवड्याला पाणी येतं आणि जयंती उत्सव सण हा असा आहे ना की वर्षातनं एकदा येतो आणि दुसरा कोणताही सण करत नाही साजरा साहेब. 14 एप्रिलच्या आम्ही आतुरतेनं वाट बघतो. 14 एप्रिलला आमचे सगळे पाहुणे रावळे सगळे येतात. त्यामुळे पाण्याचा प्रश्न एवढा साहेब गंभीर होतो ना की फक्त एवढी विनंती आहे की तो जो आठवडा आहे ना की साहेब पाणी कृपया करून रेग्युलर पाणी तरी सोडावं. एक दोन दिवसात तरी सोडावं, पण साहेब पाणी सोडावं. विषय कसा होतो साहेब, आधी तर नगरपालिकेचे ज्या टाक्या आहेत त्या टाक्यांचा पण साहेब प्रॉब्लेम आहे. रेग्युलर पाणी त्या टाक्यांना नसतं आणि विषय काय होतो, काहीतरी बोरचा प्रॉब्लेम येतो, काय होतो, मग त्यावेळेस परत काय करावं लागतं साहेब, प्रायव्हेट गाड्या मागावं लागतात पाण्याच्या. फक्त पाण्याची समस्या साहेब एवढी गंभीर आहे ना आणि उन्हाळा आली की त्या समस्या आपल्या गंभीरच होऊन जातात. फक्त पाण्याचा प्रॉब्लेम फक्त एक साहेब सॉल्व्ह करावा. सर्वांच्या सूचना बहुतेक झाल्या असतील, बऱ्याच सूचना रिपीट होत आहेत. आता तुम्ही ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सर्व सूचनांचं पूर्ण प्रशासनाच्या वतीनं स्वागतच आहे. आता मी प्रत्येक कार्यालयाचे जे प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत मंचावर, तर त्यांच्याशी निगडीत तुम्ही ज्या सूचना केलेल्या आहेत त्याच्यावर काय पर्याय काढणार आणि तुमची सोय कशी करणार याबद्दल प्रत्येक जण आता सांगतील. सर्वप्रथम सर्वात मोठा विषय असणार म्हणजे नगरपालिका प्रशासन. मी पाटोळे साहेबांना विनंती करतो की तुम्ही आगामी जयंतीच्या अनुषंगानं कशा पद्धतीने तयारी करणार, इथं उपस्थित जनसमुदायाला आपण ते आश्वासन द्यावं किंवा मार्गदर्शन करावं. धन्यवाद. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित शांतता कमिटीच्या मीटिंगकरता सर्व उपस्थित भीमसैनिक आणि सर्व अधिकारी यांचं स्वागत करतो. नगरपालिकेकडून आपल्या नगर परिषदेकडून सर्व मंडळांनी आणि भीमसैनिकांनी काही अपेक्षा ठेवलेल्या आहेत किंवा काही मागण्या आहेत त्यांच्या. पहिली मागणी मटण मांस विक्री त्या दिवशी होऊ नये याकरता प्रतिबंध करता येईल किंवा कसे. शासनाकडे जे मटण मांस विक्री बंदीचे काही सर्क्युलर आहेत आणि म्युन्सिपल ॲक्टमध्ये काही तरतूद आहे त्याची पडताळणी करून आपण ते त्या दिवशी विक्री होणार नाही याकरता प्रयत्न करू. दुसरा विषय आहे पाण्याचा टँकर. तिथे गंभीर आहे गोष्ट, दिवसेंदिवस उन्हाळा वाढत जाते. पिण्याच्या पाण्याचा स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा टँकर चांगला क्लोरिनेटेड वॉटरचा प्रत्येक मिरवणुकीच्या पाठीमागं राहील. जी मंडळं पुढे जातील त्याच्या पाठीमागं राहील. पाणी पुरवठ्याचा अजून एक दुसरा विषय आहे की घरगुती पाणी पुरवठा त्या टाक्याचं सगळं जे आहे ते आपण केलेलं आहे. नगरपालिकेने सगळ्यांनी बसून ते केलेलं आहे. ज्या टाक्याला पाणी येत नाही तिथं परत एकदा आता 2 दिवसात आम्ही रिपेरिंग काय असेल तर करतो. दुसरी गोष्ट शहरात 3 दिवसाआड पाणी पुरवठा होतो आहे.
2 दिवसात करण्याचा प्रयत्न आम्ही करू. जिथं जिथं ज्या ज्या एरियामध्ये जयंती होती आहे, बाकीच्या ठिकाणी काय काय होतं आहे तिथं 2 दिवसात करण्याचा प्रयत्न करू. आणि पिण्याचं जे पाणी आहे, रेग्युलर वापरायचं जे पाणी आहे, त्या ठिकाणी टाक्यांची जी व्यवस्था केलेली आहे ते डागडुजी करून कार्यान्वित करायचा प्रयत्न करू. मिरवणूक कालावधीत जनरेटर पुतळा परिसर, आता ते तिथं CCTV फुटेज चालू करणं आणि तिथं जनरेटर असणं ही महत्त्वाची चांगली सूचना आहे. तिथं CCTV फुटेजचं हे उद्या चेक करून आपण जनरेटर ठेवता येते का बघूयात म्हणजे करणारच आहे आम्ही. झाडांच्या फांद्या चालणे एक कॉमन क्वेश्चन आहे, हे दरवर्षीच असते, त्या वेळेला आपण करू. दुसरा विषय काय, अवकाळी की मिरवणुकीदरम्यान वारं वगैरे येऊन झाडा फांद्या वगैरे पडण्याची पॉसिबिलिटी असते. आम्ही ते सगळं चेक करून कुठेही काही दुर्घटना होणार नाही आणि मिरवणुकी मार्गामध्ये अडथळा येणार नाही फांद्याचा, त्याकरता व्यवस्था केली जाईल. पॅचवर्क रस्त्यावरचं हे कॉमन आहे. इथं कमानीपासून ते बाळेश्वर नाक्यापर्यंतचा रस्ता मंजूर आहे, तो 14 एप्रिलपूर्वी करण्याचा मानस आहे. त्यापूर्वी जर ते काम नाही झालं तर पॅचवर्क एकदम खटाखट शहरातलं जेवढे असे मिरवणूक मार्ग आहे त्याच्यावरचं पॅचवर्क चांगलं केलं जाईल, 100% खात्री. याचं काय पॅचवर्कमध्ये काय एक्सक्यूज नाही. रस्त्यावरला अतिक्रमण याच्याकरता आता एकत्रित टीम फिरणार आहे. एकत्रित टीम फिरत तिथं त्या कुठं अतिक्रमण झालं त्याचं नोटिंग होईल आणि स्पेसिफिक अतिक्रमण हटावीची टीम जाऊन ते अतिक्रमण रस्त्यावरचं आणि दुकानदाराचं त्या मिरवणुकीच्या वेळेत आजूबाजूला 1-2 दिवस पुढं मागं ते हटवलं जाईल. कमानीचं आहे ते स्वागतार्ह आहे, कारण इकडून आलं ना की बॅक साईड आहे पुतळ्याची. कमानी वाढवण्याची कशी यांनी सन्मान्य यांनी मागणी केली, तर त्याच्याकरता आम्ही पाहणी करून 1-2 कमानी अजून 2-3 कमानी वाढवत येतील का बघू. याबरोबर दुसरा विषय काय की परिसरात स्वच्छता, पावडर टाकणं. आता मिरवणूक मार्गाचं स्केचिंग पोलीस स्टेशनकडनं येईल की किती मिरवणुका निघणार आहेत, कुठल्या दिवशी निघणार आहेत, कसं होणार आहे, हे सगळं एकत्रित विचारात घेऊन आपण नगरपालिकेची जी बाजू आहे ती सगळे आपण म्हणजे आपल्या खेळीमेळीने कॉपरेटिव्हनं करूया आपण. त्यापेक्षा मला वाटत नाही की नगर परिषदेकडून काही एखादी गोष्ट राहत असेल. मी थांबतो. धन्यवाद पाटोळे साहेब. यानंतर MSCBचे विधाते साहेब आणि साहेब आहेत, तुम्हाला मार्गदर्शन करतील. नमस्कार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. मी विनोद घोलप, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण बार्शी. बऱ्याचशा सैनिकांनी महावितरणबद्दल लाईटच्या बाबत तक्रारी निर्माण केल्या होत्या. त्या अनुषंगानं मिरवणुकीच्या वेळेस लाईट बंद करावी लागते. याचं कारण काय होतं आहे की मिरवणुकीचं जे आपलं गाडी आहे, ट्रॉली आहे, त्या ट्रॉलीची हाईट जास्त असते. त्यानंतर त्याच्यावरती आपण जो मंडप टाकतो त्या मंडपची पण हाईट जास्त असते. त्या मंडपाच्या हाईटमुळं ते मंडपाचं बांबू वगैरे जे वासे वगैरे जे असतात ना ते ह्याच्या आपल्या लाईटच्या तारांना स्पर्श करतात. त्याच्यामुळं एखाद्या अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं आपण प्रिकॉशन म्हणून आपल्याला त्या भागाची तेवढ्यापुरतं लाईट बंद करावी लागते. पण मी एक तुम्हाला आवाहन करेल की आपण जर ट्रॉलीची हाईट कमी ठेवली आणि आपल्या मंडपाची पण हाईट जर कमी ठेवली तर आम्हाला कुठलाही विद्युत पुरवठा बंद करण्याची वेळ येणार नाही. दुसरा मुद्दा होता की नवीन कनेक्शन आपण ऑनलाईन अर्ज करून कोटेशन भरले की आम्ही एका दिवसामध्ये आपल्याला कनेक्शन देण्याची व्यवस्था करतो. तिसरं, मिरवणुकीच्या मार्गावरती ज्या काही सर्व्हिस वायर खाली आलेल्या आहेत मी पण स्वतः हजर राहणार आहे. आमचे महावितरण कंपनीचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्याच्या अगोदर 3-4 दिवस अगोदर आम्ही त्याच्या खाली एक वॉकडाऊन सर्वे करू. जिथं जिथं सर्व्हिस वायर खाली आलेले आहेत त्या वर घेणं आम्ही तिथं घेऊ, जेणेकरून आपल्या मिरवणुकीला अडथळा निर्माण येणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत. दुसरा विषय, झाडे कट करणे. मित्रांनो, प्री मेंटेनन्स मान्सून म्हणून एक आमच्याकडे ही असते, सुविधा असते, मेंटेनन्स करतो. म्हणजे पावसाळ्यामध्ये जी काही लाईट बंद पडणार आहे, झाडं वाढलेले असतात, कारण आम्ही 7-8 महिने कुठलीही झाडं ट्री कटिंग वगैरे केलेली नसती. पण प्री मान्सूनमध्ये म्हणजे ज्यावेळेस आपला पावसाळा सुरू होणार आहे त्याच्या अगोदर आम्ही उन्हाळ्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये एप्रिलच्या आम्ही पहिल्या आठवड्यामध्ये झाडे ट्री कटिंगचे आम्ही प्रोव्हिजन करून ठेवलेले असते, जेणेकरून ज्या लाईनवरती किंवा तारावरती झाडाच्या फांद्या आलेल्या आहेत त्या फांद्या आम्ही तोडून जेणेकरून आपल्या सर्व वीज ग्राहकांना विद्युत पुरवठा जो आहे तो अनकटेड मिळणार आहे.
कारण ही मागणी मला वाटतं माझे मित्र विवेक दशिव यांनी मांडली होती, एक चांगली सूचना त्यांना मांडली होती. त्या अनुषंगानं आम्ही स्वतः म्हणजे मिरवणुकीचा जो मार्ग आहे त्या मार्गाकडून आम्ही वॉकडाऊन सर्वे करू. ज्या ज्या ह्याच्यावरती खांबावरती किंवा तारावरती झाडाच्या फांद्या आल्या असतील त्या आम्ही स्वतः म्हणजे उभा राहून त्या ट्री कटिंग करून घेऊन जेणेकरून आपल्या मिरवणुकीमध्ये लाईटची कुठलीही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊ. दुसरा एक हे केलं होतं की वसुली 1 ते 15 तारखेमध्ये कुठल्याही प्रकारची वसुली म्हणजे जास्त कडक ह्याच्यामध्ये करू नये अशा सूचना आल्या होत्या. मित्रांनो, शेवटी महावितरण आहे, आम्ही सुद्धा वीज हे महापारेषणकडून विकत घेत असतो आणि त्यांना आम्ही अगोदरचे पैसे देत असतो आणि मग ज्या वीज ग्राहकांना आम्ही वीज दिलेली असते त्यांच्याकडे जर महसूल जर जमा झाला नाही तर आम्हालाही पुढचं म्हणजे हे होणं हे असतंय. तरी पण 1 ते 15 मध्ये आम्ही वीज वसुली जी आहे ते मोहीम एवढी राबवणार नाही जास्त करून. जसे लोकांचे पैसे देतील तसे आम्ही भरून घेऊ. परंतु मी प्रशासनाच्या वतीने एक तुम्हाला आम्ही आवाहन करतोय की मार्च महिना आहे, मार्च महिन्यामध्ये आम्हालाही काहीतरी टार्गेट दिलेलं असतं. त्यामुळे 31 मार्चपर्यंत तरी आपण लोकांनी म्हणजे सर्वांनी मिळून आम्हाला सहकार्य करावं, पैसे भरून सहकार्य करावे ह्या निमित्ताने मी तुम्हाला एक आवाहन करतो. तर दुसरा एक विषय होता की वीज कनेक्शन किंवा एखादी परमिशन घेताना वेगवेगळ्या डिपार्टमेंटची एकाच ठिकाणी म्हणजे एक खिडकी योजना राबवावी असं एक तुमचं आलं होतं. तर आम्ही प्रशासन मिळून बसून आम्ही त्याच्यावरती पण एक कारवाई करून एक खिडकी योजना राबवून सगळ्याच परमिशन एका ठिकाणी देण्याची पण व्यवस्था आम्ही प्रशासन बसून हा निर्णय घेतोय. आणि आम्हाला कधी लाईट कुणाची बंद करावी किंवा मिरवणूक चालू असताना लाईट बंद पडावी असं आम्हालाही वाटत नसतंय. परंतु एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये जसे की वादळ सुटलं किंवा काय झालं तर तारा वगैरे तुटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे काही प्रिकॉशन म्हणून आम्हाला लाईट बंद करावी लागते. तर ते सोडून आपण मार्गावरील जे काय आहे लाईट बंद होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ आणि आपला जो हा उत्सव आहे हा निर्विघ्नपणे आनंदात आणि सुखसमाधीने पार पडणार आहे आणि पडो अशी मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोलब साहेबांनी कशी तयारी करणार याबद्दल तुम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे. आता आपल्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी श्री शिंदे साहेब उपस्थित आहेत. ते पण त्यांची तयारी कशी असेल याबद्दल मार्गदर्शन करतील, सांगतील. नमस्ते, मी डॉक्टर श्रीकांत शिंदे. तर उन्हाळा खूप आहे. उन्हाळ्यामुळे रॅलीमध्ये उष्माघाताचा खूप धोका असणार आहे. उष्माघातामुळे लोक चक्कर येऊन लहान बाळ पडू शकतात म्हणून ॲम्ब्युलन्सचं सोबत असणार आहे, टेक्निकल स्टाफ पण असणार आहे आणि ORS जे पाकिट असतं त्याला जलसंजीवनी म्हणतात त्याचा मुबलक साठा हा पूर्णपणे ॲम्ब्युलन्समध्ये असेल. दुसरी गोष्ट, अनुचित काही प्रकार घडला तर 10 बेडचं ICU जे की ऑक्सिजनयुक्त आणि सगळ्या गोष्टीयुक्त रेडी असेल. कुठलाही अनुचित प्रकार जर घडला तर पटकन शिफ्ट करण्यासाठी 10 बेडचं ICU प्रॉपर रेडी असेल आणि ॲम्ब्युलन्सचं हे सेफ असेल. एवढंच असेल. तर या ठिकाणी डॉक्टर श्री शिंदे साहेब यांनी ICUची तयारी कशी असणार, वैद्यकीय पथक कसं तयार असणार हे सांगितलेलं आहे. आता मी पोलीस प्रशासनाशी संबंधित जे विषय आहेत ते मी सांगणार आहे. आपण सर्वजण बार्शी शहरामधील शांतता कमिटीचे सदस्य आज या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त जी मीटिंग बोलवली होती ह्या मीटिंगसाठी सर्वजण उपस्थित आहेत. सर्व पत्रकार बांधव पण उपस्थित आहेत. बार्शी शहरातील भीमनगर, सिद्धार्थनगर, तुळजापूर रोड, सोलापूर रोड, लातूर रोड या भागातील उत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य पण उपस्थित आहेत. सर्वप्रथम मी बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने उपस्थित सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आपण बराच वेळ झालं आपली मीटिंग चालू आहे. मीटिंगमध्ये बऱ्याच मंडळाच्या सदस्यांनी, अध्यक्षांनी इथं आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, सूचना दिलेल्या आहेत. आपले लोंढे साहेब असतील, कांबळे साहेब, ॲडव्होकेट विवेक दशिव, नाईक नवरे साहेब, रुपेश, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट भोसले, बोकेपुडे, शरद बनसोडे या सर्वांनी या ठिकाणी जयंती साजरी करण्यासाठी प्रशासनाची काय तयारी असावी याबद्दल सांगितलेलं आहे.
सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पण तुम्हाला ते काय तयारी करणार आहेत हे सांगितलेलं आहे. आता विषय आहे आमचा. पोलीस प्रशासनाला बऱ्याच जणांनी सांगितलं की त्या दिवशी ड्राय डे असावा. तर तुम्हाला सांगतो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी कलेक्टर साहेबांनी ड्राय डे घोषित केलेलाच असतो, तसा आदेश पण असतो. तर निश्चितच सर्व परवानाधारक मद्य विक्रीचे दुकानं आस्थापना जे आहेत त्या निश्चितच 100% बंद राहतील. जे अवैध दारू विक्री जयंती उत्सव असेल किंवा कोणताही सण उत्सव असेल तर आमचं एक विशेष पथक असतं. त्या पथकामार्फत आम्ही ती कारवाई करणार आहोत. अवैध दारू विक्री सुद्धा होऊ देणार नाही. सर्वात महत्वाचं आहे की आपले बरेच इथं उपस्थित आहेत. आपण स्वतः सुद्धा ड्राय डे पाळावा असं मला वाटतं. त्या दिवशी शासनाचा ड्राय डे तर असेलच, पण आपण स्वतः सुद्धा एक दिवस ड्राय डे पाळावा आणि मद्यप्राशन करून मिरवणुकीमध्ये सहभागी होऊ नये अशी माझी सर्वांना विनंती असणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर समानता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य यासाठी लढलेले आहेत. हे आपल्या सर्वांनाच परिचित आहे. आणि भारतीय संविधान त्यांनी लिहिलं, पण हे 4 गोष्टी लक्षात डोळ्यासमोर ठेवूनच लिहिलेलं आहे. त्यानुसारच आपल्या संविधानानुसारच पूर्ण कायद्याची चौकट आहे. पूर्ण कायदे त्या संविधानाला म्हणजे संविधानाला धरूनच आहे. सर्वसामान्य जनतेला, सर्वांना आनंदात, सुखात कसं राहता येईल, त्यांच्या मालमत्तेचं, त्यांच्या शरीराचं, त्यांच्या प्रॉपर्टीचं रक्षण कसं होईल यासाठी सर्व कायदे आहेत. त्यांना सुखसुविधा कशा मिळतील यासाठी सर्व कायदे आहेत. तर सर्वात महत्वाचं आहे की ध्वनी प्रदूषण. तुम्ही बऱ्याच जणांनी म्हटले की आवाज आम्हाला मोठा ठेवू द्या, डीजे डॉल्बी आम्ही लावणार आहोत. या संदर्भात माननीय कलेक्टर साहेबांकडून जे आदेश होतील त्या आदेशानुसार आपण सर्वांनी राहणं, कायद्याचं पालन करणं असं बंधनकारक आहे. आणि तुम्ही करता, निश्चितच करता. कारण मी पाहतोय की आतापर्यंत जवळपास गणपती उत्सव असेल, त्यानंतर नवरात्रीचा उत्सव असेल, त्यानंतर मोहरमचा सण पण झालेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झालेली आहे, काल परवा रामनवमी, असे वेगवेगळे सण उत्सव या ठिकाणी साजरे झालेले आहेत. नो डीजे नो डॉल्बी जी काय संकल्पना आपल्या सोलापूर जिल्ह्यातून सुरू झाली त्याचं विधानसभेमध्ये सुद्धा बऱ्याच लोकांनी कौतुक केलेलं आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रभर नो डीजे नो डॉल्बी हा जो उपक्रम चालू आहे त्याचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे. आपल्या बार्शीतल्या सुज्ञ जनतेने सुद्धा म्हणजे खूप आम्हाला मोलाचं सहकार्य केलं आणि त्यासाठी सहकार्य केलेलं आहे. तुमच्या सर्वांकडून पण आम्हाला तीच अपेक्षा असणार आहे. डॉल्बीचं आणि डीजेचं तुम्हाला तर माहिती, त्याचे दुष्परिणाम काय आहेत. डॉक्टर साहेबांनी कदाचित सांगायला सांगितलं असते, पण मी सांगतो, कानाचे पडदे फाटू शकतात, कायमचं बहिरेपणा येऊ शकतो, हृदयविकाराचा ज्यांना त्रास आहे त्यांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. आपल्या बार्शीमध्ये बरेच वयोवृद्ध नागरिक त्यांच्या घरामध्ये म्हणजे उपचार घेत असतात. भरपूर हॉस्पिटल आहेत, शाळा, कॉलेज, महाविद्यालय आहेत. तर त्यांना सुद्धा त्रास होऊन आजारी पेशंटला तो प्रॉब्लेम होऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच जो काही कायदा तयार झालेला आहे, सुप्रीम कोर्टानं जे काही गाईडलाईन्स दिलेले आहेत आणि जे कलेक्टर साहेब पण जो आदेश काढतात, हे सर्व ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच करत असतात. तुम्ही सर्वजण, माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांनी सुद्धा त्या कायद्याचं पालन करावं, नियमांचं पालन करावं आणि सण हा अतिशय उत्साह साजरा करावा. आम्ही पाहतोय 13 एप्रिल पासून आपण 2 दिवस अवजड वाहनाला बार्शी शहरामध्ये प्रवेश बंद करण्यासाठी तसा आदेश आपण करू देऊ. आणखी एक महत्वाची सूचना यांनी सांगितली आहे की पुतळा पार्क येथे सीसीटीव्ही बंद, निश्चितच पाटोळे साहेबांनी आम्ही ती पूर्तता करून घेऊ. दुसरं आणखी एक सांगितलंय, मिरवणूक मार्ग जो आहे, मिरवणूक मार्गाची पूर्ण आम्ही जॉईंट इन्स्पेक्शन करू. म्हणजे सर्व विभागाचे अधिकारी, पदाधिकारी 30 तारखेला तहसीलदार सरांशी बोलणं झालेलं आहे. 30 तारखेला सकाळी 10 वाजता सगळेजण भीमनगर जी कमान आहे किंवा संविधान चौक आहे त्या ठिकाणी एकत्र येतील. मंडळाचे सगळे उत्सव मंडळाचे पदाधिकारी सुद्धा तिथे या, आम्ही सर्व अधिकारी पण तिथे येऊ आणि जॉईंटली इन्स्पेक्शन, रूटचं इन्स्पेक्शन आपण करू आणि तिथं काय काय अडचणी आहेत त्या सर्व आपण पाहू, त्या नोट डाऊन करू आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. शांतता कमिटीची मिटिंग जवळपास 15 ते 20 दिवस आपण अगोदर घेतोय. अगोदर घेण्याचं कारणच ते आहे की तुमच्या अडचणी आम्हाला समजल्या पाहिजेत आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी आम्हाला वेळ पण भेटला पाहिजे. ही जर मिटिंग 2-3 दिवस अगोदर घेतली असती तर त्या तुमच्या अडचणी 2-3 दिवसात सोडवणं कदाचित शक्य झालं नसतं. परंतु जेवढ्या काही तुम्ही अडचणी सांगितल्या, जेवढ्या काही सूचना आम्हाला दिलेल्या आहेत, निश्चितच आम्ही त्या तुमच्या सूचनांचं म्हणजे सूचना ज्या दिल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू आणि निश्चितच त्या सोडवल्या पण जातील.
दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की सर्वच इथं जेवढे कोणी स्टेजवर येऊन बोलले किंवा माईक घेऊन बोलले सर्व आमचे माझ्या परिचयाचेच आहेत. आता मला पण जवळपास 2 वर्ष झालं बार्शी शहरामध्ये सर्वांचा आमचा एकमेकांशी नेहमी संबंध येतो. मग वेगवेगळ्या कारणासाठी येत असेल, पोलीस स्टेशनचं काय कामकाज असेल, जसं तुमचं सहकार्य असतं तसं प्रशासनाचं सुद्धा तुम्हाला खूप सहकार्य असतं. म्हणजे आम्ही उलट समजून घेतो, तुमच्या अडचणी जाणून घेतो आणि तुम्हाला वेळोवेळी मदत पण करतो. तर तुम्ही सर्वांनी निश्चित राहा. पोलीस प्रशासन नुसतं पोलीस प्रशासनच नाही तर सर्व प्रशासन हे जनतेच्या सेवेसाठीच आहे आणि निश्चितच आम्ही तुमच्या सेवेसाठी आहोत. तुमचा उत्सव आनंदात कसा साजरा होईल यासाठी आम्ही पूर्ण तनमनानं तुम्हाला आम्ही त्याच्यामध्ये प्रशासन कार्यरत झालेलं दिसेल. सर्वात महत्वाचं आहे की पोलीस बंदोबस्त धन म्हणले नाही म्हणून नाराज झाले होते. तर पोलीस प्रशासन मगाशी एकाने सांगितलं की महिला जास्त असाव्यात. आमच्याकडे महिलाच नेमणुकीला मुळातच कमी आहेत. 10च महिला असतात, त्यापैकी रजेवर असतात, कुणाची प्रसूती रजा असते किंवा काय. तर बघू आम्ही जास्त उपलब्ध ठेवण्याचा प्रयत्न करू. परंतु माझी अशी विनंती असणार आहे मंडळातीलच काही महिलांना तुम्ही ज्या समजा पोलीस भरतीची तयारी करतात मुली, त्यांना जर जबाबदारी दिली, त्यांना एक विशिष्ट ड्रेस कोड आणि असं बिल्ला वगैरे जर दिला तर त्या सुद्धा महिलांची लाईन वगैरे लावणे किंवा त्यांना काही अडचण आली तर मदत करणे अशा गोष्टी होऊ शकतात. प्रत्येक मंडळाला विनंती असणार आहे की तुमचे काही स्वयंसेवक ठेवा तुम्ही सोबत, त्यांना विशिष्ट ड्रेस कोड ठेवा. उदाहरणार्थ पांढरा टी शर्ट आणि खाली काळी पॅन्ट आणि त्यांना बिल्ला तुमचं तुम्ही ठरवू शकता कशा पद्धतीचं करायचं. मी एक नमुना दाखल सांगतोय. जर तसं केलं तर तुम्ही काय होईल ते सुद्धा त्या मंडळात जे समजा आलेले आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना काय अडचण आली तर त्यांना ते मदत करतील किंवा वाहनं मोटरसायकली आल्या तर त्यांना बाजूला करणे, शिस्त लावणे ह्या गोष्टी त्या करू शकतात. किंवा कधी कधी काय होतं मंडळामध्ये कोणीतरी अतिउत्साही कार्यकर्ता असतो आणि काहीतरी जुनं कधी त्यांचं भांडण असतं, ते जयंतीला समोर समोर आले की तिथं त्याला ते आठवतं अरे आपल्याला ह्याला भांडायचं म्हणून आणि लगेच तो त्याला भांडायला चालतो. असं पण होतं कधी कधी, कारण आमचा आतापर्यंत अनुभव आहे. तर अशा वेळेस तुमचे जे तुम्ही मुलं निवडणार आहेत स्वयंसेवक, त्या स्वयंसेवकांनी ते तिथं सोडवलं पाहिजे. आमचा 100% बंदोबस्त हा त्या दिवशी असणार आहे. 13 तारखेला मध्यरात्री 13 तारखेला मध्यरात्रीचं जयंती साजरी करण्यासाठी सर्व बांधव आपल्या नगरपालिकेत तहसील कार्यालयासमोर पुतळा पार्क इथे येत असतात. तर आमचा बंदोबस्त असणार आहे. 14 तारखेला पण बंदोबस्त असणार आहे. माझी एक विनंती आहे, आपल्या वेगवेगळ्या तारखेला मिरवणुका निघतात, तर एकाच तारखेला तुम्ही ठरवा तारीख कोणती, 14 तारीख काढायची का 15 तारीख. एकाच तारखेला सर्व जयंती मंडळाच्या मिरवणुका निघल्या पाहिजेत, जेणेकरून तो उत्सव सुद्धा मोठा वाटेल. उत्सव तर मोठा असतोच, त्यात काय म्हणजे विषयच नाही, पण सर्वजण एकत्र येऊन एकाच दिवशी जर केलं तर आम्हालाही व्यवस्थित चांगलं नियोजन करता येईल, बंदोबस्त लावता येईल. गेल्या वर्षी मी पाहिलं 14 तारखेला काही जणांच्या मिरवणूक असतात, काही जणांच्या 15 तारखेला असतात, ते 2-3 दिवसामध्ये असतात, संपून जातात. परंतु सर्वांनी जर एकाच दिवशी मिरवणुका जर ठेवल्या तर ते अतिशय उत्तम होणार आहे. आम्हाला सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. तर तुम्ही सर्वांनी एका दिवशी मिरवणुका काढाव्यात अशी माझी विनंती असणार आहे. ठीक आहे. तुम्ही तर या ठिकाणी सर्व जणांनी एका दिवशी जर मिरवणुका काढल्या तर ते एकदम चांगलं होणार आहे आणि आम्ही बंदोबस्त पण व्यवस्थित लावू आणि ते सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल. आणखी एक सांगितलं होतं की एक खिडकी योजना, निश्चितच आम्ही सर्वजण मिळून एक खिडकी योजना एकाच ठिकाणी अर्ज करून कशी परवानगी देता येईल याचं आम्ही नियोजन करू, त्या पद्धतीने तुम्हाला सहकार्य करू. दुसरं एक आताच तहसीलदार साहेबांनी आमचं चर्चा झाली की एक सध्या एप्रिल महिना आहे, अवकाळी पावसाचा कालावधी असतो, वारं वावदान चांगलं मोठ्या प्रमाणात येतं, झाडाच्या फांद्या तुटणे किंवा खांब पडणे वगैरे. तर एक आपत्कालीन टीम आपण तयार करूया. त्याच्यामध्ये MSEBचे असतील, काही नगरपालिकेचे असतील, वैद्यकीय क्षेत्रातले असतील आणि आमचे पोलीस प्रशासनाचे, महसूल प्रशासनाचे लोक एक टीम तयार करू. काय इमर्जन्सीला काय वाटलं तर ते टीम रिस्पॉन्स करेल आणि आम्ही सुद्धा ते समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. सर्वांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या तयारीच्या आमच्या पूर्ण प्रशासनातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद. आणि आम्ही काय
बोला. लेझर लाईट संदर्भात डीजेचे जे आहे हां उपळाई रोड परिसरात विद्यार्थी शिकवले जातात हां आणि त्या ठिकाणी पण अनुचित काही प्रकार होऊ नये आणि लेझर लाईटचं पण प्रमाण डीजे बरोबर आहे. त्यामुळे डोळ्याचे पण दुष्परिणाम डोळ्याचे बरोबर आहे. डोळ्याचे लेझर लाईट डीजे डॉल्बी या संदर्भात मागच्या वेळेस आदेश काढला होता कलेक्टर ऑफिसनं. लेझर लाईट आणि डीजे डॉल्बी कृपया तुम्ही लावूच नका. पारंपरिक वाद्य खूप चांगले वाटतात, मिरवणुका पण चांगले वाटतात, झांज पथक, ढोल पथक, लेझिम पथक असं वेगवेगळं जर केलं आणि लेझर लाईट सुद्धा लेझर लाईटनं डोळ्यावर खूप प्रॉब्लेम होतो, डोळे नजर जाऊ शकते. तर त्यासाठी लेझर लाईट सुद्धा तुम्ही लावू नये अशी माझी विनंती असणार आहे. आदेश आल्यानंतर आम्ही तुमच्या सर्व जयंती मंडळाचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर आम्ही निश्चितच टाकू, जो काय आदेश असेल ते सूचना असतील त्या. तर सर्वांनी कायद्याचं पालन करावं, सूचनांचं पालन करावं, नियमाचं पालन करावं आणि कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आपला उत्सव हा आनंदात आणि उत्साहात साजरा करावा अशी मी पोलीस प्रशासनातर्फे सर्वांना विनंती करत आहे. तर यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय तहसीलदार श्री या शेख साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. धन्यवाद. एक बाब राहिलेली आता नगरपालिकेकडे सांगायची एक गोष्ट राहिली. विविध ठिकाणी पुतळ्याच्या ठिकाणी काय पडझड झाली वगैरे, पॅचवर्कचं काय दुरुस्तीचं सुचवलेलं त्याच्याबद्दल बोलायचं राहिले. पुतळ्याच्या ठिकाणची जी सुशोभीकरण आहे, रंगरंगोटी आणि हे आहे ते दरवर्षी सालाबादप्रमाणे आपण त्या वेळेत करत असतो. जर काय पडझड असेल किंवा काय प्रॉब्लेम असेल तर. दुसरा विषय राहतो आंबेडकर कॉम्प्लेक्सला रंगरंगोटी करायचा वगैरे. ऑलरेडी 3-4 सन्माननीय नगरसेवकांनी मागे पत्र दिलेले आहेत. त्यांनी कोणीतरी आता म्हणले की फेब्रुवारी महिन्यात पत्र दिलेलं आहे. जानेवारी डिसेंबरपासून आपल्याकडे पत्र येत आहेत, मागणी असते आणि पत्र देण्याची काही आवश्यकता नाही. ऑलरेडी ते रुटीनमध्ये केलेलं असतं. एक समाज मंदिराला कुठेतरी कलर द्यायला चालू आहे असं कोणीतरी आता सांगितलं, माहिती घेतो मी पण त्याची. आणि ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी आपण रंगरंगोटी सालाबादप्रमाणे करत असतो. फुलाची विद्युत रोषणाई, फुलांचं जे सजावट आहे पुतळ्याची तिथली ती दरवर्षीप्रमाणे आपण करत असतो. त्याच्यामध्ये काही नवीन नाही. किंवा आता कोणीतरी प्रश्न विचारला वेळेत व्हावं, लवकर व्हावं, जे दररोज दैनंदिन आहे दरवर्षी करतो ते होणार आहे. ते वेळ देऊन त्यात कुठलाही प्रश्नचिन्ह नाही. पत्र आलेले आहेत त्याच्यामध्ये ते विचारात घेतलेलं आहे, नगराध्यक्ष साहेबांनी ते मंजूर केलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी रुटीन आहेत, ते रुटीन होऊन जाईल. सुशोभीकरण, रंगरंगोटी आणि फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई हे काम दरवर्षी सालाबादप्रमाणे पूर्ण होणारं काम आहे आणि त्याच्याबद्दल सन्माननीय सर्व कौन्सिलने त्यावर निर्णय घेतलेला आहे. काम चालू करतील, त्याच्याबद्दल काही अडचण नाही. डोळे मारायला अजूनही रंगरंगोटी समाज मंदिर 8-10 वर्ष झालं चालू आहे, म्हणजे बांधकाम म्हणून अजूनही रंगरंगोटी नाही. आपण महामानवाच्या जयंतीसाठी शांततेसाठी एकत्र आहे. कॉम्प्लेक्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉम्प्लेक्स हे हा विषय शांतता कमिटीतला अडचणीत नाही. मी कुठं काय अडचण नाहीये, काय विचारात घेतलेला आहे. ऑलरेडी सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी पत्र दिलेली आहेत, पत्र दिलेली आहेत साहेब, पण त्याच्यावर अजून वर्क ऑर्डर झालेलं आहे म्हणून सांगितलं होतं. हा शांतता कमिटीतला विषय नाही. काम चालू झालं तुम्हीच कोणीतरी सांगितले. आता काम चालू झालं की नाही? काम चालू झालं तुम्हीच कोणीतरी सांगितलं. काम होणाऱ्या वेळेत एवढंच म्हणले. मी काय म्हणतो रंगरंगोटी 14 वर्षापूर्वी झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉम्प्लेक्स आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर 8 वर्ष झालं साहेब, तिथं अजूनही रंगरंगोटी नाही. होईलच म्हणतोय मी. होईल नाही की 14 एप्रिलच्या आत आमचा माणूस आहे. माझाही माणूस तोच आहे. त्याकरता कुणी पत्र द्यायची किंवा कुणीतरी सुचलं नाही नगरपालिकेत. तो विषय नाही की पत्र द्यायची आवश्यकता असणार नाही. रुटीन काम आहे, रुटीन होऊन जाईल. रुटीन काम नाही, रुटीन काम नाही. जयंती करता सुशोभीकरण करणं रुटीन काम नाहीये, ते रुटीन काम नाहीये. चालू आहे ना काम, कशाला काम चालू आहे. दुसरा काय तर विषय वाढायचा. पाण्याचा विषय घेतलाय त्याने. पाटबळे साहेब तुम्हाला दुसरी एक महत्वाची सूचना आहे की आता मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाने भीमनगर चौकामध्ये जो झेंडा आहे
त्याचं सुशोभीकरण केलेलं आहे. तिथे लाईटीची व्यवस्था त्यासाठी लवकरात लवकर तुम्ही प्रयत्न करा. त्या झेंड्यामध्ये करायचं. मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे प्रतिनिधी आपल्याला सांगतील की त्यांनी कशा पद्धतीने तिथंही केलेलं आहे, लाईटची कशी त्यांना व्यवस्था पाहिजे. सर्वांना मी मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचा सचिव अक्षय दीपक बुद्धोडे. भीमनगर चौकामध्ये सालाबादाप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात आंबेडकर जयंतीचा खूप मोठे संख्येने दिवसांनी असतात. त्या ठिकाणी ह्यावेळेस चालू उपक्रम झेंडा तिथं आम्ही नूतनीकरण केले. त्यासाठी आम्हाला तिथं लाईटीची व्यवस्था पाहिजे, ते तुम्ही तेवढी करून घेऊ. हॅलो सर, जर प्रशासनाला जर आता पाण्याचा प्रश्न तर गंभीर आहे, जर भीमनगर सोडून इतर ठिकाणी पाईपलाईन गल्ली बोळात गेलेले, तसं जर प्रशासनाला करता येत असेल तर करावं, जेणेकरून पाण्याचा प्रश्न मिटून जाईल. जर नसेल करता येत तर भीमनगर मध्यवर्ती म्हणा किंवा भीमनगर मित्र परिवार म्हणा, त्यांच्यातर्फे आम्ही वर्गणी देऊन तुमच्या मार्फत करता येत असेल तर तसं सांगा आम्हाला. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे सर. सगळे बाहेरगावची लोक येतात, आमची पाहुणी रावळी, त्याच्यामुळे पाण्याचा विषय गंभीर आहे. 4-5 तास साहेब, माझी परत तुम्हाला एकदा विनंती आहे की सगळ्यांचा रोष हा नगरपालिकेवर दिसून येतो, जेणेकरून त्यांनी बंगाळी म्हटलं की सुरुवातीला मी पत्र दिले, तुम्ही तिथं स्टेजवर येऊन सांगायचं कारण होतं की तुमचं एकट्याचं पत्र आलं आहे, आम्हाला यापूर्वी 2-3 पत्र आले आहे. तुम्हाला कोणाचा फोन आला असेल साहेब, तुम्हाला काय दबाव असेल तर आम्हाला सांगा साहेब, तो दबाव आम्ही दूर करायचा प्रयत्न करू. परंतु मीटिंग अतिशय व्यवस्थित शांततापूर्ण चाललेली असताना साहेब तुम्ही जरा थोडंसं डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला असू द्या साहेब. परंतु माझी विनंती आहे साहेब, तुम्हाला विनंती आहे माझी, तुम्हाला जरी काय राजकीय दबाव असला साहेब, काय वेगळे दबाव असतील तर आम्हाला सांगा, आम्ही सगळेजण तुमच्यासोबत असू, सहकार्य करू. परंतु आमच्या सगळ्यांच्या साहित्य समस्या तुम्ही सोडवायचं काम करा, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. आपली शांतता कमिटीची बैठक आहे, शांततेत व्हावी अशी अपेक्षा आहे. जर बाकीच्या काही अडचणी असतील तर तुम्ही वैयक्तिक नगरपालिकेचे जास्त विषय दिसतात, तुम्ही नंतर तुमचं एक डेलिगेशन जाऊन तिथं तुम्ही लेखी मुद्दे मांडा. आता आदरणीय तहसीलदार साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर आपण शहरामधला सगळा जो समाज आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एकवट. इथं फक्त एकच शिड आहे. जर बार्शी शहर पोलीस स्टेशन असेल, नगर परिषद असेल आणि तहसील कार्यालय, तर आपण तिघांनी मिळून जर पाठीमागच्या बाजूला असं चालत जाण्यासाठी रॅम्प जर बनवता आला यावर्षी, रॅम्प त्याचं कारण आहे, 4 लोक ज्या वेळेस वर उभा राहतात हार घालायला, त्यावेळेस बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी जाऊन पाय तिथंच असतात. एक तुमच्यामध्ये बोलतोय त्यामुळे पहिल्यांदा माफी मागतो, पण रॅम्प जर करता आला पाठीमागून की सहजासहजी एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी हार घालता यावा, तर असा रॅम्प बार्शी नगर परिषद, पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालय यांनी मिळून त्या ठिकाणी पाठीमागून इकडून लोक जातील आणि पुढच्या बाजूने उतरता येईल अशा पद्धतीनं केलं तर गर्दी कमी राहील, एवढीच विनंती आपल्याला करू. बरोबर आहे. आता 15 दिवसात ते होईल का हा प्रश्न आहे. मग नगरपालिका बघतील ते त्या पद्धतीने काय करायचं असेल तर. आता जशी भीमनगर मधील सर्व आंबेडकर प्रेमी युवकांना मी सूचना करतो की सर्व आंबेडकर प्रेमी प्रत्येक पक्षामधले कार्यकर्ते आहेत, प्रत्येक पक्षातले कार्यकर्ते आहेत, प्रत्येक आमदाराचा खासदारांचे कार्यकर्ते आहेत. मी सुद्धा राजभवनचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. पण सर्वांनी प्रत्येकाने आपले मत भेद सगळे बाजूला ठेवून कोण कुणाचा कार्यकर्ता आहे, कोण कुणाचा आहे, एका एकूण राहून सर्वांनी प्रेमाने राहून एकामेकाच्या खांद्यावरती हात ठेवून सर्वांनी एकत्रपणे काम करावं अशी मी सर्व भीमसैनिकांना विनंती करतो. जय भीम, जय भारत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 150
शांतता समितीची बैठक आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. याकरिता उपस्थित प्रशासनातील सर्व विभागांचे कार्यालय प्रमुख, आगामी जयंती साजरी करण्याकरिता याकरिता उपस्थित सर्व शांतता समितीचे सर्व सदस्य बंधू, त्याचबरोबर जे काही उत्साहामध्ये आपण आगामी जयंती साजरी करणार आहोत असे वेगवेगळ्या मंडळांचे सर्व पदाधिकारी, सर्व तरुण कार्यकर्ते आणि त्याचबरोबर सर्व पत्रकार बंधू यांचं या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर 15 दिवसांच्या पूर्वी 15 ते 20 दिवस आहेत, आणखी 15 दिवस अगोदर आपण सदरची बैठक घेतल्यामुळे तुमच्या ज्या काही अडचणी असतील आणि प्रशासनाने ज्या काही सुधारणा करणं अपेक्षित आहे त्या सुधारणा आपण कळवल्यामुळे 15 दिवसामध्ये निश्चितपणाने त्याच्यामध्ये सुधारणा करणं त्या ठिकाणी शक्य पण होणार आहे. त्यामुळे PI साहेबांनी जे काही 15 दिवसांपूर्वीची वेळ घेतली त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो. सर्वांनी आपापलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं, ज्या काही अडीअडचणी असतील आणि अतिशय शांततेमध्ये उत्साहामध्ये आपल्याला जयंती साजरी करण्याकरिता ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी आवश्यक आहेत ते सर्व या ठिकाणी आपण सर्वांनी मांडलेले आहेत. नगरपालिकेच्या पाण्याच्या बाबतीतला विषय आहे आणि हा पाटोळे साहेब फक्त आता जयंतीपुरता मर्यादित न ठेवता, खरं तर जयंतीमध्ये आता बऱ्याच जणांनी सांगितलं का वर्षातून हा उत्साहाचा सण आहे, मोठ्या स्वरूपामध्ये साजरा करण्यात येणारा सण आहे आणि बरेचसे जे बांधव आपले बाहेरगावी असतात त्यामुळे आपसुकच ते जेव्हा गावी या ठिकाणी साजरे करण्यासाठी आलेले असतात, निश्चितपणाने त्यांची जी काही सप्लाय चेन मॅनेजमेंट तुमचा जो आहे तो पण कुठेतरी बिघडतो आणि त्यांची मागणी सुद्धा त्या ठिकाणी पाण्याची वापर वाढल्यामुळे मागणी सुद्धा वाढणार असते. त्यामुळे त्याचं कसं तरी काटेकोरपणाने नियोजन आपल्याला करता येईल आणि पाणी पुरवठा सुरळीत होईल याकरिता तुमची जी पाणी पुरवठ्याची टीम आहे त्यांना त्या ठिकाणी ॲक्टिवेट करा. त्यांच्या सुट्ट्या वगैरे काही आता या कालावधीमध्ये घेत असतील त्यांना त्या ठिकाणी सुट्टी त्या ठिकाणी देऊ नका. दुसरा जो CCTVचा एक विषय या ठिकाणी मांडलेला होता, खरं तर तो CCTV बंद आहे ते आता लक्षात आलेलं आहे, परंतु मागच्या वेळेस सुद्धा आपली जेव्हा या ठिकाणी शांतता समितीची बैठक झालेली होती, मला वाटतं आपण 7 एप्रिल 2025 रोजी आपण ती बैठक घेतली होती आणि बैठक संपल्याबरोबर मी आपल्याला 8 एप्रिलला एक पत्र दिलेलं होतं. कारण महापुरुषांचे जे काही पुतळे आपण उभारतो ते अतिशय विषय सेन्सिटिव्ह विषय आहे. आता हे शांतता समितीचीच बैठक आहे, कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आपल्या शहरामध्ये शांतता असावी या दृष्टिकोनातून आपण सर्व समाजातील, सर्व धर्मातील, सर्व पक्षविरहित म्हणूया आपण सर्व बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व सदस्य आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु पुतळ्याच्या बाबतीतले जे काही नियम आहेत ते अतिशय कडक आहेत, आपल्यालाही माहिती आहे. आणि या अनुषंगाने मी मागे पण आपल्याला 8 एप्रिलला पत्र दिलेलं होतं का ज्या ज्या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने पुतळे बसवलेले आहेत त्या ठिकाणी त्यांची सुरक्षिततेची जबाबदारी तुमची असणार आहे आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी CCTV तुम्ही बसवावे. म्हणजे फक्त आपल्या इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल आणि जे काही आपलं कोर्टाच्या समोर आपले सर्व त्या ठिकाणी आपण पुतळे महापुरुषांचे ठेवलेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा 24/7 आणि पूर्ण वर्षभर. कारण आत्ताच हा कालावधी तरी आत्ता समजा रेल सेलचा आहे, सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी असणार आहेत, बरोबर, त्या ठिकाणी सर्व बांधव त्या ठिकाणी असणार आहेत, भरपूर वर्दळ त्या ठिकाणी असणार आहेत, परंतु महापुरुषांचे पुतळे त्या ठिकाणी वर्षभर असणार आहेत. त्यामुळे 24/7 त्या ठिकाणी आपले CCTV मात्र ॲक्टिवेट त्या ठिकाणी असलं पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे समाजामध्ये काही विकृत मानसिकतेचे लोक असतील, बऱ्याच ठिकाणी अशा घटना झालेल्या आहेत, या मागच्या 1-2 वर्षामध्ये झालेल्या आहेत. त्यामुळे त्या बाबतीमध्ये आपण एक वेळ तुमचे खड्ड्यांचा विषय असेल, रस्त्यांचा विषय हे तर तुम्ही करा, परंतु कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने PI साहेब आणि मी आमच्याकडून आपल्याला स्पष्ट सूचना असणार आहेत का CCTVचा जो विषय आहे तो 100% तुम्ही येत्या 1-2 दिवसामध्ये मार्गी लावा आणि तो कंटिन्यू तुमचा चालू राहील CCTV. कारण याची जबाबदारी कोण घेणार आहे? उद्या काही इश्यू झाला मग नेमकं कोणी केलं
वेगवेगळे अफवा त्या ठिकाणी, त्यामुळे ही घटना घडूच नये याकरिता एकतर त्या ठिकाणी तुमचे जे काही वॉचमॅन असतील त्या ठिकाणी वॉचमॅन तुमचे 100% त्या ठिकाणी उपस्थित राहतील, या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी नियोजन करा आणि 100% CCTV तुमची उपस्थित त्या ठिकाणी चालू राहतील या ठिकाणी प्रयत्न करा. फक्त 2 आपण या ठिकाणी चांगले आता यावर्षी मला वाटतं का नाविन्यपूर्ण म्हणून आपण 1-2 गोष्टी तुम्ही घेतल्या. कोणीतरी एक खिडकीची सूचना या ठिकाणी केलेली होती, आपण केली. आपण निवडणुकीमध्ये जसं आचारसंहिता पथक आपलं असतं, जे उमेदवार असतात त्यांना आपण एका ठिकाणी सर्व परवानग्या, त्यांचे प्रचार रॅली असेल, वाहनांची परवानगी असेल, ते एक खिडकी योजनेमार्फत देत असतो. तसंच मला वाटतं का वेगवेगळ्या ठिकाणी, कारण यांना परत तयारी करायची, भरपूर त्यांना वेगवेगळ्या पद्धतीची तयारी करणं असेल, स्टेज असेल, वेगवेगळ्या गोष्टी करायची. त्यामुळे एक खिडकी मला वाटतं नगरपालिकेत असेल जागा किंवा मग पोलीस स्टेशनला, कुठं पण शक्य आहे, पोलीस स्टेशनला जरी केलं तर त्या ठिकाणी तुमचं मग एक कर्मचारी जरी त्या ठिकाणी दिलं तर मग जो अर्ज येईल आणि ती परवानगी देण्याकरिता जे जे आवश्यक इतर विभागांच्या परवानगी आहेत, मग एखादा त्या ठिकाणी स्टेज उभारायचा असेल तर मग नगरपालिकेची जी परवानगी आहे ती तुमचं कर्मचारी लगेच त्या ठिकाणी उपलब्ध करून देईल. MSCBची परवानगी असेल किंवा तात्पुरतं कनेक्शन वगैरे तुम्ही जे काही देणार आहे तुमची परवानगी असेल आणि PI साहेबांची जी परवानगी असेल ती एक खिडकी योजनेमधून तो चांगल्या पद्धतीने होईल. आणि दुसरा आपला कुर्डुवाडी बार्शी जो रस्ता आहे त्या रस्त्याचं पण काम चालू आहे. आणि ही जी काही आपली 14 एप्रिलला गर्दी होईल, त्या ठिकाणी तरुण कार्यकर्ते असतील, आपल्या रॅली असतील, यामुळे अवजड वाहतुकीचा जो विषय होता तो पण अतिशय महत्त्वाचा आहे. कारण असंही आपल्याकडे त्या ठिकाणी भरपूर ट्रॅफिक असते, बरोबर आहे. म्हणजे इतर कालावधीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये ट्रॅफिकचा जाम होत असतो, भरपूर रहदारीला त्या ठिकाणी अडथळा होत असतो. त्यामुळे तसा प्रस्ताव आपण SP साहेबांना पाठवूया आणि 2 दिवस हवं तर एक 13 आणि 14, 13च्या मध्यरात्रीपासून किंवा अगोदरपासून आपण जर त्या ठिकाणी वाहतूक वळवून त्या ठिकाणी करण्याचा तो एक आपण प्रस्ताव देऊ. म्हणजे हे एक चांगलं आपल्यासाठी होईल, जेणेकरून जो काही रहदारीचा अडथळा होणार आहे महत्त्वाचा तो त्या ठिकाणी होणार नाही. आणखीन एक फक्त सर्वांच्या चर्चा झालेल्या आहेत, वेगवेगळे बाकीचे विषय मी घेणार, फक्त एकच विषय सांगतो का, जेव्हा आपण आता स्टेज आपण उभारू त्या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, फोटो असेल, तर माझी आपल्याला सर्वांना विनंती असेल का डेडिकेटेड एखाद्या व्यक्तीला आपण जबाबदारी त्या ठिकाणी द्या. म्हणजे असं होणार नाही का आपण त्या ठिकाणी पुतळा बसवलेला आहे, फोटो आपण ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी कोणच नाही. त्यामुळे जेव्हा आपण परवानगी घेऊ तुम्ही पण अटी शर्तीमध्ये आपल्या देणं आवश्यक राहील का जो काही पुतळा आपण उभारणार आहोत, फोटो त्या ठिकाणी ठेवणार आहोत, त्यामुळे त्या अध्यक्षांची, सचिवांची असेल किंवा तुम्ही एखादा व्यक्ती डेडिकेटेडली तुमचा त्या ठिकाणी तुम्ही निश्चित केला पाहिजे का तो त्या ठिकाणी जोपर्यंत त्या ठिकाणी पुतळा असेल दिवसभर किंवा ज्या वेळेपर्यंत तुमचा असेल तोपर्यंत संबंधित व्यक्ती, मग तुम्ही हवं तर त्यांना रोटेशनमध्ये द्या, 2-2 तासांची जबाबदारी द्या, 4-4 तासाची जबाबदारी, मात्र आपला त्या ठिकाणी मंडळाचा पण व्यक्ती 100% त्या ठिकाणी कोणीतरी जबाबदार व्यक्ती उपस्थित असेल, या पद्धतीने आपण नियोजन करायचं आहे. फक्त आता एक लाईटचा एक विषय होता साहेब, तो वारंवार येतोय. मला वाटतं का मागच्या शांतता समितीच्या बैठकीमध्ये पण आपण सांगितलं तुमचा एक टेंडर होता नगरपालिकेचा अंडरग्राऊंडचा MSCBचा, तो आणखी मला वाटतं झालेला नाही. तो एक झाला तर यांचा जो कायमचा प्रश्न आहे आपला लाईटचा तो पण भेटेल. त्यामुळे त्याच्यासाठीच एक काय तुम्हाला DPDCतून काही निधी आवश्यक असेल किंवा तुमच्या कुठल्या योजनेत असेल DPDCतून जर त्या ठिकाणी मिळण्यासारखं असेल तर तुम्ही तसा प्रस्ताव द्या, आपण कलेक्टर साहेबांकडे पाठवतो. DPDCतून पण तुम्हाला मंजुरी त्या ठिकाणी भेटू शकेल, कारण तो कायमस्वरूपी प्रश्न मिटेल आणि तो महत्त्वाचा विषय. कारण काय होतं, गर्दी सगळी त्या ठिकाणी जात असते आणि लाईटची जिथं खरी आवश्यकता असते का कुठलाही गैरप्रकार होऊ नये, गोंधळ होऊ नये, आणि नेमकं त्या परिसरातलीच लाईट त्या ठिकाणी केलेली असते. त्यामुळे तो विषय आहे त्यात निघालेला आहे आणि सर्व ठिकाणी होणारच आहे. तुम्ही एकदा माहिती घ्या. मला माझ्या माहितीप्रमाणे तो टेंडर तुमचा म्हणजे प्रक्रिया चालू झालेली होती, फक्त कुठपर्यंत आली आपण पहा. आणि डिटेक्टर काय तुमच्या मशिनरी आज एवढ्या हे झालेल्या आहेत, अपग्रेड झालेले आहेत, कुठे तुमचं फॉल्ट आहे ते पण तुम्हाला लक्षात येणार आहे. त्यामुळे एवढ्याच गोष्टी मला सांगायच्या होत्या. सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले, सर्वांचं पण या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर्व आमच्या प्रशासनाचं पण या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती आहे आपण 30 तारखेला सर्वजण
PSI मंदिर त्या ठिकाणावरून आपण सुरुवात करू आणि सर्व जो काही आपलं मिरवणुकीचा मार्ग आहे तो एकदा पाहून घेऊ. कारण मागच्या वेळेस आणखीन एक विषय होता, आपण आता जे काही स्टेज वगैरे बसवणार आहोत तर पावसाची शक्यता गृहीत धरून पण एक अवकाळी पावसाची शक्यता गृहीत धरून पण तुमची जे स्टेजची जी काही रचना आहे त्या पद्धतीने करा, जेणेकरून खूप मोठा पाऊस झाला. कारण मागच्या मे मध्ये आपल्याकडे 1200% पाऊस होता. म्हणजे त्या दृष्टिकोनातून पण आपण तयारी करू. आणि एक मागचा एक विषय होता, कुठेतरी स्टेज तुम्ही त्या ठिकाणी जिथं असतो त्या ठिकाणीवरूनच आपली काहीतरी एक नाली वगैरे गेली आणि तो पाणीचा अडथळा होतो, असा एक मागच्या वेळेसचा पण विषय होता. तो एक विषय कुठला आहे ते एकदा आपण पाहून घेऊया. म्हणजे 30 तारखेला जर आपण एकदा सर्वांनी सर्व मंडळाचे पदाधिकारी पण आपण उपस्थित राहा, एकदा मिरवणूक मार्गाची पाहणी केली तर बऱ्याचशा समस्या, बरेचसे प्रश्न जे आपले मिरवणूक मार्गावरचे आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला सोडवता येतील. पुनश्च एकदा सर्वांना आगामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि अतिशय शांततेमध्ये उत्साहामध्ये पारंपरिक वाद्यांचा वापर करून आपण चांगल्या पद्धतीने येणारी जयंती साजरी करूया अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करताना थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. हॅलो. या ठिकाणी आजच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीला आणि या शांतता कमिटीच्या मिटिंगला प्रशांत मालक कथले, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे बजरंग दलाचे मंत्री बापूसाहेब कदम सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं सुद्धा पोलीस स्टेशनच्या वतीनं आणि शांतता कमिटीच्या वतीनं त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो आणि पुढचं जे कार्यक्रम आहे त्याचं मार्गदर्शन साहेब करते. सत्काराचा कार्यक्रम माहिती द्या. हॅलो. या ठिकाणी मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं तहसीलदार साहेब, रावसाहेब आपले शेख साहेब, त्याचबरोबर कुकडे साहेब आपले पोलीस निरीक्षक, आपले पाडोळे साहेब उपमुख्य अधिकारी, बोडके साहेब, MSCBचे डॉक्टर साहेब, या सर्वांचा या ठिकाणी सत्कार होतोय. तर मध्यवर्तीच्या मंडळानं स्टेजवर यावं. त्याचबरोबर सोमा तात्या बोकेपुढे, सत्यपाल बोकेपुढे, प्रफुल्ल बोकेपुढे, बसवंत आणि त्याचबरोबर भीमनगरमधले व बार्शी शहरातले प्रमुख पदाधिकारी बाळासाहेब बांगाळे, गजशिव, धीरज भोसले, नाईक नवरे, गायकवाड, या तुम्ही सुद्धा वरती स्टेजवर या आणि संघ राहा ना, फक्त संघ या तुम्ही या संघ काय राहणार त्यांच्याच हस्ते करू द्या, त्यांच्याच हस्ते करू द्या. नको त्या सर्वांच्या वतीनं बार्शी शहराचे तहसीलदार, लाडके तहसीलदार शेख साहेब यांचा या ठिकाणी मध्यवर्तीच्या वतीनं सत्कार होतो. तो सत्कार त्यांनी स्वीकारावा अशी विनंती करतो. त्याचबरोबर आपले आपल्या सर्वांना सहकार्य असलेले निरीक्षक साहेब कुकडे यांचा सुद्धा सत्कार मध्यवर्तीच्या अक्षय बोकेपुढे यांच्या वतीनं होतोय. तो त्या साहेबांनी सत्कार स्वीकारावा अशी विनंती करतो. त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर साहेब शिंदे साहेब यांचा सुद्धा सत्कार होतोय. तो सत्कार त्यांनी सत्यपाल बोकेपुढेच्या हातून स्वीकारावा अशी विनंती करतो. बार्शी नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी पाडोळे साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होतोय. तो सत्कार अक्षय वाघमारे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. MSCBचे अभियंता गोलब साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होतोय. तो मध्यवर्तीच्या मंडळाच्या सदस्याच्या वतीनं होतोय. तो सत्कार त्यांनी स्वीकारावा अशी त्यांना मी विनंती करतो. विधाते साहेब MSCBचे दुसरे अधिकारी विधाते साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होतोय. तो सत्कार मध्यवर्ती उत्सव मंडळाच्या वतीनं करावा अशी त्यांना विनंती करतो. अक्षय दीपक बोकेपुढे यांच्याकडून विधाते साहेबांचा सत्कार होतो. तो सत्कार त्यांनी स्वीकारावा अशी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर बाबासाहेब शेंडगे साहेब मातंग समाजाचे बाबासाहेबांच्या विचाराला प्रेरित होऊन वेळोवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये त्यांच्या आजोबापासून की त्यांचा नातू आजपर्यंत बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करत असताना त्याचं एक म्हणजे बक्षीस म्हणून त्यांना यावेळेस मध्यवर्तीचं उपाध्यक्ष करण्यात आलेलं आहे. त्या बाबासाहेब
शेंडगेंच्या वतीनं आता पोलीस प्रशासनाच्या वतीनं व तहसील ऑफिसच्या वतीनं पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी सत्कार होतो. त्यांनी तो सत्कार स्वीकारावा अशी त्यांना विनंती करतो. आणि आजच्या या शांतता कमिटीच्या मिटिंगला सर्व जाती धर्मातले लोक मिटिंगला उपस्थित राहिले. शांतता कमिटीच्या सदस्यानं, जयंतीच्या पदाधिकाऱ्यानं आणि बार्शीतल्या सर्व उत्सव मंडळाच्या कार्यकारिणीनं आपले विचार या ठिकाणी आणि आपल्या अडीअडचणी सुचवल्या. त्याच्यावर म्हणून पोलीस निरीक्षक साहेब, तहसीलदार साहेब यांनी चांगलं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांचं सुद्धा आभार आणि इथं जमलेल्या सर्वांचा आभार. आणि हा सत्कार समारंभ संपन्न झाला आणि ह्या कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित राहिला. त्याचबरोबर माझ्या प्रिंट मीडियाच्या भगिनी व पत्रकार यांचा आभार मानायचं राहिलं होतं, त्यांचं सुद्धा आभार. आणि कार्यक्रम संपला असं साहेबांच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर करतो. याची सर्वांनी नोंद घ्यावी.